2024 साखर कारखान्याकडे बाकी असलेली संपूर्ण थकीत रक्कम मोठा झाल्याची खात्री सर्व गाळप परवाना साखर आयुक्तासाठी मग आता आपल्याकडे किती 21 कारखाने 22 पैकी सगळ्या कारखान्यांनी जेवढी थकीत रक्कम आहे ती थकीत रक्कम अदा केलेली आहे. कोकडी कारखान्याची बाकी आहे फक्त कोणाची बाकी आहे तेवढं सांगा. आणि समजून एमडी कोण कुकडीचं कोणी आलंय ज्यांची बाकी आहे फक्त त्यांनी सांगा. बाकीचे कुकडी कारखान्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे याच्या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाली की शेवटी या फरकीची जी काय रक्कम ती त्यांनी पेड केली. जो अतिरिक्त उद्याचा विषय आहे तो थोडासा आमच्या कार्यकर्त्यांचा थोडं बाहेर तर त्याच्याशी आपला कारखान्याशी त्याबाबत समन्वय सुरू आहे. त्यांच्या चेअरमनने आश्वासन दिलं आहे की जे 2200 दर दिला आहे आणि जी काय रक्कम ती द्यायची ती देणार आहे. परंतु कायदेशीर आपण आरक्षी पण आदेश काढले पण या फरकीपेक्षा जी जास्त रक्कम आहे त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. परंतु सद्यस्थितीत तरी आपली त्याच्यावर आयुक्तांसमोर पण साखर आयुक्तांसमोर सुद्धा त्याच्या संदर्भात हिअरिंग सुरू आहे आणि कारखान्याने आश्वासन दिले की आम्ही ती रक्कम पूर्ण करणार. सर याच्यावर असं म्हणायचं आम्हाला कारखान्याचं कार्यक्षेत्र सोडून दूरवर जाऊन ऊस तोडायचा आणि आपण जे त्यांना संरक्षण देता या भारतीची रक्कम दिली त्याच्यामधून आवाची सव्वा वाहतूक आणि तोड वजा करायची आणि शेतकऱ्याला नुकसानीत पाठवायचं अशा प्रकारचं हे कार्यक्रम वाटते. तर त्यांनी इतक्या ऊस तोडायची गरजच नाही. मग आपण त्यांना बंधन घालावं. आता चालू हंगामात आपण आता तो विषय येणारच त्यांनी जे काय कॉम्प्लिकेशन निर्माण केले चालू वर्षी त्यांना गाळप परवाना देताना या सगळ्या गोष्टीचा विचार होणारच. त्यामुळं आज अखेर पूर्ण खात्री करूनच साखर आयुक्ताला गाळप परवाने देत आहे. आज अखेर 4 कारखान्यांनाच आतापर्यंत कार्यक्षेत्राबाहेर ऊस तोडायला बंदीच असेल. प्रथमतः कार्यक्षेत्रातला ऊस संपवा. आपणच पूर्वी आपलं झोनबंदी आपणच मान्य आहे पण 4 कारखाने ओलांडून त्याच्या पुढचा ऊस न्यायचा आहे हे कुठं संयुक्तिक वाटतं आणि त्याच्यावर शासन का मागून घालतं. बरं कुकडीच्या बाबतीत या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय आपलं लक्ष या ठिकाणी मी देतो. माफ करा लॉर्ड साहेब या ठिकाणी मध्येच मी आपल्याला थांबवले. तुमचा मुद्दा पुन्हा तुम्ही प्रवेश करा. परंतु आज या ठिकाणी कुकडी कारखान्यामुळे ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली साहेब नेवासा तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील असे मोठे शेतकरी आहेत मोठी संख्या आहे ती जाहीरनाम्यामध्ये 2911 रुपये या कारखान्याने भाव जाहीर केला आणि नेवासा तालुक्यामध्ये काही ठराविक परिसरामध्ये जाऊन त्यांनी ऊस तोडला आणि सुरुवातीला ऊस तोडला त्यावेळेस सुरुवातीच्या काही शेतकऱ्यांना 2911 रुपये भाव दिला. का दिला? त्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन होण्यासाठी. का संपादन करायचा होता? कारण काही महिन्यांना त्या शेतकऱ्यांना त्यांना फसवायचं होतं. फसवण्यासाठी हा ट्रॅप होता. या ट्रॅप मध्ये माझ्या परिसरातले शेतकरी अडकले गेले. आज हात वर करा फक्त कुकडी सारखा कारखान्याकडून फसलेले शेतकरी काही माझ्या पक्षाचे पदाधिकारीच आहे या ठिकाणी. पण काही लोकांना या ठिकाणी 2200 रुपयांनी पेमेंट आलं. ज्यांनी काही आरडाओरडा केला त्यांना 200 रुपये आणखी जास्त दिलं. 90% शेतकरी तिथं हजर आहेत साहेब त्यांना फक्त 2200 रुपयांनी पैसे मिळालेले. मग जाहीरनामा कशासाठी? खोटा जाहीरनामा कशासाठी? या फरकी शेतकऱ्याला कळत नाही साहेब. मग आम्ही ज्यावेळेस साखर संचालक महोदयांकडे येतो किंवा वरती साखर आयुक्तांकडे जातो सहकार मंत्र्यांकडे जातो त्यावेळेस हे काय सांगतात या फरकी किती 2200. मग 2200 एकदम ओके आम्ही काय करू शकत नाही कारखान्यावर कारवाई करू शकत नाही. हा काय प्रकार आहे? एवढ्या दिवसा ढवळ्या पेपरला बातमी आहे कलेक्टर साहेब मी तुम्हाला पेपरच्या बातम्या दाखवतो. भाव काय जाहीर केला 2911 रुपये जाहीर केला याचा कारखान्याने पेपरला बातमी आहे. त्या चेअरमनचं स्टेटस बघा तुम्ही फेसबुकचं सोशल मीडियावरती पुरावे आज ढीकवर पडलेले आहेत. एवढा विषय जर या ठिकाणी आहे
तर यावर साहेब मी आणखी 2 मिनिटं बोलतो याच विषयावर. इशू तर फसवणूक होते बंडू भाऊ या ठिकाणी, पण हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? जर सन 2018 पासून आम्ही आरडाओरडा करून या मिटिंग घ्यायला भाग पडतो, इथं आम्ही मिटिंग कशासाठी घेतो? शेतकऱ्याचे प्रश्न सुटण्यासाठी घेतो. प्रश्न सुटण्याच्या ऐवजी वाढायला लागले. आमची मागणी या ठिकाणी आज अशी आहे, या सगळ्या उपस्थित कारखान्यांचे कोण खासगी सहकारी साखर प्रतिनिधी आले, चेअरमन लोक आहे बैठकीला पाठ फिरवतात, यांनी स्वतःच्या चेअरमनच्या सहीचं आणि कार्यकारी मंडळ जे एमडी असतात कारखान्याचे त्यांच्या सहीचं पत्र माझ्या शेतकऱ्याला ऊसाच्या शेजावर दिलं पाहिजे. हे घे शेतकरी दादा, तुझा 2911 रुपयाने आम्ही ऊस तोडून राहिलोय, हे तुला हमी पत्र. उद्या जर त्या कारखान्याने भाव नाही दिला तर हे साखर आयुक्ताकडे त्या शेतकऱ्याला येता येतं, आम्हाला येऊन भांडता येतं, कोर्टात जाता येतं. हे काही आम्हाला आज करता येत नाही. आमचे हात कायद्याने बांधून टाकले म्हणून ही मिटिंग आज आम्हाला या ठिकाणी तुम्हाला घ्यायला भाग पाडावं लागतं. हा कुकडी कारखान्याचा मुद्दा आहे. मला फक्त एकच सांगा, जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय, या शेतकऱ्यांना न्याय तुम्ही कसा देणार आहे? जाहीरनामा सांगून फसवणूक केली, 2911 रुपये भाव आहे, तब्बल 711 रुपये प्रति टन कमी मिळेल. आणि मी ऊस अधिनियम काय सांगतो, कायदा काय ऊसाचा, त्या कायद्याप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतूद 3 व 3 अनुसार केंद्र शासनाच्या ऊस पंधरवडा कायद्यानुसार या शेतकऱ्यांना जे 711 रुपये उशिरा मिळाले त्याचं 15 व्याज दिलं पाहिजे आणि हे मिळून दिलं पाहिजे. याची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे साखर कार्यालयाची. साखर कार्यालयाची त्यानंतर जिल्हाधिकारी महोदय आपली मी विनंती करतो या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी महोदयांना, जर कलेक्टर साहेब जर मीटिंगला येऊ शकत असतील तर आपण कृपया विनंती करा, कारण हा फार मोठा विषय साहेब जिल्ह्याच्या दृष्टीने, एवढी लाईटली गोष्ट नाही घेण्यासारखी. धन्यवाद. याच्यावरती काय खुलासा आहे? हो, जाहीरनाम्यावर फसवणूक झाली. जिल्हाधिकारी महोदय आणि साखर संचालक महोदय या शेतकऱ्यांचं समाधान आपण कसं करणार आहे? थोडक्यात काय आहे तुम्ही ठरवले सांगा आम्हाला. मी निवेदन तसं 17 ऑक्टोबरला आपल्याला प्रत्यक्ष येऊन पण दिलेला आहे. त्याच्यामधलाच मुद्दा आहे आमच्याकडचा केंद्रेश्वर कारखाना सीझन संपला, पेमेंट आता झालं मागच्या आठवड्यात. तर ही कुठली पद्धत? एक शेतकऱ्याचा फक्त ऊस न्यायचा. नाही, ऐका एक मिनिट थांबवतो आपल्याला. तुमचा मुद्दा मी नोट केला आहे. आपण काय करू, पहिले तुमच्या पत्रामध्ये जेवढे मुद्दे आहेत तो मुद्द्यावर जाऊया. त्यातला मुद्दा आहे आता फक्त पहिला जो आपले 22 साखर कारखाने आहेत त्या 22 साखर कारखान्यापैकी ज्या साखर कारखान्याची थकीत शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत, तर ते शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिल्याशिवाय गावाला परवाना देऊ नये असा परिणाम आहे. तर याच्यामध्ये कोणकोणते साखर कारखाने आता तुमच्यापैकी उपस्थित तुम्हाला माहिती असेल की या साखर कारखान्याकडे आमचे पैसे थकीत आहेत, असे कोणते साखर कारखाने तुम्हाला माहिती आहेत? म्हणजे मी जे नोट डाऊन करतो आणि त्याच्या पुढे पण आपल्याला पुढे जाते. तुम्हाला असे की साखर कारखाने आपल्यापैकी तुम्हाला माहिती आहेत का की शेतकऱ्यांकडे अजून पैसे, शेतकऱ्यांचे पैसे थकीत साखर कारखाने असे काही आहेत? कोकणीलाच टाकलेली साहेब. कोकणी फक्त कोकणीचे. हो. आणि दुसरं एक आहे, नगर जिल्ह्यातला ऊस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेलेला आहे नाथ सहकारी साखर कारखान्यात. ते एक पैसे नगर जिल्ह्यात थकलेले आहेत. आरजीडीला सर्व माहिती आहे, आरजीडीला सर्व माहिती आहे, पण सरकार खंडार लोकांना हे लोक पाठीशी घालतात. यांची मिली भगत याच्या बरोबर. सध्या हा नाथ साखर कारखाना कुठला आहे? औरंगाबादचा आहे. नाही का? पैठण नाथ सहकारी चालवायला दिलेला आहे तो. आणि नाही, पण आता असं पण आहे ना की झोप रद्द केला रद्द आहे. फक्त सांगत परत कोणत्याही शेतकरी कोणत्याही साखर कारखान्यामध्ये ऊस विकू शकतो. फक्त आपला प्रश्न असा की आपल्या जिल्ह्यातले कोकडी आम्ही पैठणचा नाथ सहकारी साखर कारखान्याकडे पैसे थकीत आहे. बरोबर? हा पहिला. दुसरा मुद्दा आहे. बोला. तुम्ही जे बोलले काय की ज्या ऊस कारखान्याकडे पेमेंट थकीत आहे त्यांना परवाना देण्यात येऊ नये. बरोबर? हे बोललेत ना तुम्ही हा आता तुमचा मुद्दा एक मिनिट, आहे. परत बोलले. अहो पण त्यांना कारखाने बंद जरी राहिले तरी त्यांना काही गरज नाही, त्यांना उपयोगी साधन आहे. पण आमचे जे लाखो कष्टाचे पेमेंट करून त्याचं काय? ठीक आहे, आता काय कुकडी कारखाना बंद राहिला, कुकडी कारखाना बंद राहिला, ठीक आहे, चालू वर्ष तो चालू झाला नाही. मला लक्षात आला तुमचा मुद्दा असा आहे की साखर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत आणि साखर कारखाना बंदच आहे.
त्यामुळे तुमचे थकीत पैसे कसे निघणार असा प्रश्न येतं आहे. काय तुम्ही म्हणता ते त्यांना परवाना देऊ नका. अहो ठीक आहे, तो बंद पडतो त्याच्यावर घासले तर आम्हाला काही घेणे त्याचं, पण आमचे कष्टाचे पैसे पडले त्याचं काय. माझे 2021-22 ची मला लक्षात आलं, माझे प्रश्न 2 लक्षात लाख आला. रुपये बुडालेले सर, ऐकून घ्या. म्हणजे मी मुद्दा लक्षात आणून देण्यासाठी उभा राहिलो. त्याचं काय एक तो बंद मिनिट. राहू बसा, द्या. तुमचा मुद्दा लक्षात आला मला. बसा जरा, लक्षात त्याच्यावर आला काय मला. करणार? त्याच्यावर निर्णय काय तुमचा? करूया, थांबा जरा. आता प्रश्न ऐकला तर उत्तर द्यावं लागलं तर त्यालाच चालेल. उत्तर देतो. साहेब, साखर आयुक्तांनी संबंधित कारखान्यावर कारवाई केली आहे. आणि हा विषय आपल्या जे परिस्थितीकडे आलेला आहे, जिल्हा आयुक्त. या कारखान्याला तुम्ही कसं विकणार आहे, स्क्रॅप मध्ये विकणार आहे का कसं विकणार आहे ते माहित नाही आम्हाला, पण ही कारवाई करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे कसे देता येतील म्हणून मी तुम्हाला मध्ये उभा राहून थांबलो. उघडीचाच आहे का हा विषय पण? हा, सांगितलं. आणि हे बोललेले शेतकरी फुगडीचेच होते. लाखाने पैसे उठले सर आमचे 3 वर्ष पूर्वी. नाही, आपण ते स्पीकर बोलूया. जे काय प्रयोजन जे काय आपण करतो ते सांगा ना लोकांना. त्या सर्व माहिती बोलू. आघाडी साहेब त्या सर्व शेतकऱ्यांना बी आता ते पैसे भेटले. सर त्यांचे बघा, त्यांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपल्याला काय आपलं काय सोल्युशन ते सांगा, त्याच्यावर सोल्युशन निघेल ना मी पुढे. काही तुमचं मागत नाही ना, मी माझं मागतो ना फक्त. हा, बरोबर. बरोबर, आणलंय. बसा. कारखाना बंद असतो ते आम्हाला घेणं नाही, पण आमचे पैसे सुरू करा ना तुम्ही सर. सर याच्यामध्ये याचाच मुद्दा आहे तर दुसऱ्या पेमेंट केले 4 महिने नाही का 5 एक महिने. एक कंप्लीट करू. त्यांचं एकदा होऊ द्या, मग तुम्ही म्हणा. बोला. काय विषय असेल. कुकडी संदर्भात संजय नागोडे यांनी पण उपोषण केलं होतं 15 ऑगस्टला. मला बऱ्याच जणांना माहिती आहे. जस मी स्वतः येऊन तिथे समन्वय साधला, चेअरमन आमदार साहेबांशी बोलून तर त्याचं पेमेंट केलं गेलं. त्याच्यानंतर बाकीचे लोक देत होते म्हटले होते, पण त्यांनी दिलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा 50 शेतकरी माझ्या कार्यालयाला आले, त्यांनी पण उपोषण केलं. त्यावेळेस पण मी बोललो, समन्वय साधला. त्यांनी 600 रुपये जे बाकी होते 300 रुपये त्यांनी पेमेंट केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव शासन स्तरावरती मंजूर झालेला आहे, तथापि काही शासकीय म्हणजे करायला पाहिजे प्रोसिजर ती थोडी बाकी असल्यामुळे आम्हाला थोडं लेट होत आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचे 1 रुपये ठेवणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याला काही मर्यादा नाही का? मर्यादा आहे. आम्हाला तुमच्या भावना कळतात, असं तुमच्या भावना मी त्यांना सांगतो. आणि याविषयी अजून जर समजा असेल तर आपण साखर आयुक्त स्तरावरती आपण मीटिंग लावू. तुमचा मुद्दा नोट केला आहे, मी पण नोट केलेला आहे. त्याच्यावर पुढच्या महिन्यामध्ये नाही साहेब, मुद्दा तुम्ही नोट केलाय, परंतु 1 वर्षापासून आम्ही मागतोय. हे म्हणताय, ऐका ना, साखर आयुक्त हे बंद केलंय का? माईक बंद केलाय का? साखर आयुक्त म्हणतायत की मी कारवाई केली. हॅलो, साखर आयुक्त म्हणतायत मी कारवाई केली. मग आपल्या जिल्हा प्रशासनाकडनं का कारवाई होत नाही संबंधित साखर कारखान्यावरती? लिक्विडेशनचा विषय असेल किंवा आरआरसी तुमच्या कक्षेत काय आहे तर मला त्याचं ज्ञान नाही, पण ती पुढील कारवाई तुम्ही का करत नाही? मग हा शेतकरी उठून इथं हक्क मागतोय, त्यांनी ऊस देऊन वर्ष झालं साहेब, मग त्याचा हक्क मागतोय, प्रयत्न 2 वर्ष झालं, तो प्रयत्न करतोय, हक्क मागतोय. मग तुम्ही एक काम करा, नाही सर 1 मिनिट, तुम्ही एक काम करा ना, ह्या कारखान्याने फसवलं म्हणून आता एसपी साहेबांना फोन करा. मी मीटिंग संपली की शेतकरी घेऊन जातो. फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला सांगा ना कमीत कमी. त्याच्यामध्ये फसवणूक झाली नाही का? हे बघा पुरावे, पेपरच्या बातम्या आहेत, फेसबुकला त्यांनी टाकलेल्या बातम्या आहेत, एवढे शेतकरी साक्षीदार आहेत. 2911 रुपयांनी माझ्या परिसरात शेतकऱ्यांना मिळालेले पैशांची बिल आहेत याला जोडलेले. मी निवेदन आपल्याला सादर केलेलं आहे. मग तुम्ही तुमच्याकडे असलेली कारवाई कधी करणार? जिल्हा अधिकारी कधी कारवाई करणार या कारखान्यावरती? भांगारात विकायचं, भांगारात विका, भांगारात विकून माझ्या शेतकऱ्यांचे पैसे द्या. तो त्यांनी पैसे मागतोय, त्याच्या मुलाची शाळेची फी आहे, त्याच्या दवाखान्याच्या अडचणी आहेत. अहो, तुमचा जर 2911 भाव द्यायचा नव्हता, तुम्ही 2200 रुपयांनी आम्हाला पैसे दिले, तर आम्हाला शेजारचे कारखाने काय भांडले होते का? तुम्हाला जर फसवायचं होतं तर आधी सांगायचं ना. आमच्या शेतकऱ्यांनी तालुक्यात नाही साहेब, परिस्थिती आहे, तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तालुक्यातल्या कारखान्याला ऊस घातला असता साहेब, चांगला भाव मिळत होता. का फसवणूक झाली? तुम्ही आता या ठिकाणी आदेश द्या, एसपी साहेबांना फोन करा, संबंधित साखर कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घ्या. मग तुम्ही काय भांगारात विकायचं का कसं विकायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, आणि ती कारवाई करून कधी अल्टिमेटम होणार नाही. तर आज या बैठकीत मी तुम्हाला पुढचं पत्र देतो. शेवटी तुमचं म्हणणं ऐकून झाल्याच्या नंतर तारीख घालून याच एसपी याच जिल्हाधिकारी कार्यालयावरती एकाच वेळी आरजेडी कार्यालयावरती मी माझे शेतकरी आणि माझ्या सोबत ज्या काही शेतकरी संघटना येतील मी त्या ठिकाणी मुक्काम आंदोलन करीन. आणि मुक्काम आंदोलनासाठी दुसरी एक मागणी आमचे लमाटे साहेब आहेत,
इतर सहकारी आहे आमची केंद्र शासनाने सुचवलेल्या शिफारशीप्रमाणे भावाची जी पुढे चर्चेत येईलच ती मागणी त्यामध्ये राहील. या बाबतीत तुम्ही संबंधित कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत का ते मला स्पष्ट करा. आणि या शेतकऱ्यांचा विषय किती दिवसात मिटणार आहे? सन 23-24 मध्ये कुकडी साखर कारखान्यावरती 21/5/24 रोजी रक्कम रुपये 21 कोटी 3 लाखाची आरचे आदेश इश्यू केले होते साखर आयुक्तांनी. ज्यावेळेस कारखाना सुरू करायच्या वेळेस कारखान्याने जाहीर केले की आम्ही तुम्हाला 2800 रुपये पेमेंट करू. त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना 2800 प्रमाणे पेमेंट केलं, पण नंतर काही कारणामुळे कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आला. नाही म्हणतात ते. त्यामुळे त्यांचं पेमेंट ठरलं 21 कोटी. शेतकरी ऐका नंतर बोला तुम्ही. तर त्या घटनेमुळं आम्ही शासनाने केन कंट्रोल ऑर्डर प्रमाणे आरसीचा आदेश इश्यू केला. आरसी आदेश इश्यू केल्यानंतर कारखान्यांनी महिन्याभरातच पूर्ण जे कारखान्याची एफआरपी निघती शेतकऱ्यांना देय कायद्यानुसार 2200 रुपये प्रमाणे त्यांनी पेमेंट अदा केलं. म्हणजे 611 रुपयाचा डिफरन्स तो राहिलेला आहे. तर तो कारखाना ते म्हणतात आम्ही सर्व शेतकऱ्यांना पेमेंट करणार आहोत. या पार्किंगप्रमाणे पळवाट काढली का? नाही, पळवाट काढली का फक्त? या पार्किंगप्रमाणे फक्त जाहीरनामे तुम्ही 29/11 देताय. मग आता पळवाट काढली का फक्त साहेब? मग कायद्यामध्ये जे तरतूद आहे ती नाही ना. महत्त्वाची. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? बरं का साहेबांनी फिरून फक्त काय सांगितलं चोपडून चापडून असं सांगितलं की कारखाना या परिस्थितीप्रमाणे भविष्य दिलेलीच आहे. दिलेलीच आहे ना. पण आपली फसवणूक पुढे झाली. जाहीरनामा 711 रुपयाचा फरक आहे. 711 रुपये माझ्या शेतकऱ्याला कशी मिळतील हे सांगा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कारखान्यांची आरसी केलेली आहे. तर कोणत्या कारखान्याची आरसी केली, एखाद्या कारखान्याची जिल्ह्यात आपण आरसी केली, दुसरा आदेश काढला पण त्याची अंमलबजावणी झाली काय? यांनी जर पेमेंट केलं तर अहो पेमेंट केलं सह पेमेंट केलं काय पेमेंट नाही केलं नाही. केलंय. नाही केलेलं साहेब आपण काही वाचलेलं नाही. दिलं पाहिजे नाही. आरसी कधी दोन मिनिटं. आरसी कधी निघते साहेब? 2 मिनिटं बसा. पेमेंट नाही तुमचा केलं. मुद्दा मांडा. तुमचा मुद्दा मांडा. बस बघा आपण इथे मीटिंगला आलाय. भांडण नाही, आम्ही भांडण करत नाही साहेब. फक्त आमच्या भावना व्यक्त करू. बरोबर आहे. तुम्ही तुमचे मुद्दे शांततेने मांडा. पण अशी अपेक्षा करू नका की एखादा मुद्दा मांडला तो ताबडतोब तिथे सुटेल. याच मीटिंगमध्ये सुटेल असं नाही होत. साहेब आपल्या दिशाभूल राहिली. ज्यावेळेस आरसी ज्यावेळेस तर माझ्याकडून दिशाभूल करायला आणि मग हे करायला. ऐकून घ्या. ऐका ना. तुमचा मुद्दा मी ऐकतो. पण मला असं म्हणायचं की एक साधक बाधक चर्चा लागली आहे. त्याच्यातून काहीतरी बाहेर पडेल. आपल्या हाती घालून पडेल. जिल्हाधिकारी महोदय आपलं स्वागत आहे. तुम्ही अतिशय व्यवस्थित मुद्द्यावरती लक्ष वेधलंय. फक्त आज ही वेळ यांच्यावर आली. आता ह्या सन 2025-26च्या हंगामावरती या कारखान्यांकडून पुन्हा ही वेळ येऊ नये म्हणून ऊसाला कोयता लागताना शेतकऱ्याच्या हातात चेअरमनच्या आणि एमडीच्या सहीचं पत्र पडलं पाहिजे. तर ऊस तोडायची परवानगी द्या साहेब. ऐका ना. असा काहीतरी निर्णय करा. म्हणजे उद्या परत एखादा नवीन कारखाना घेऊन इथं तुम्ही म्हणणार ओरडू नका. कारण साहेब 2 वर्ष झाले. नशीब आहे आमच्या शेतकऱ्यांनी अजून चेअरमनच्या गाड्या फोडल्या नाही, डोके फोडले नाही. आणि ही वेळ येऊ नये कारण आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातली मुलं आहोत. आपल्या कार्यालयात तुमचे आपल्याला सुचवलं जातं की आरसी केली जाते. आरसी कधी केली जाते साहेब? की ज्यावेळेस त्या कारखान्याचं शासनाचं पेमेंट होत नाही त्यावेळेस आरसी केली जाते. पण ती प्रत्यक्षात अंमलबजावणी होती. आता कॅदरेश्वर सहकारी साखर कारखाने 10 महिने पैसे लेट दिले. त्यांनी संपूर्ण पैसे दिले आणि आता परत आता हे सांगतो म्हणून त्यांनी आरसी केली आणि आरसीची पुढे ही अंमलबजावणी झाली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सगळे शेतकरी 10 महिने सलग या कारखानदार एमडी आणि यांच्या दारात झिजून त्यांचे पैसे आज मिळाले. पण त्याला जो शासनाचा जो नियम लावून दिलेला आहे की त्यांना 15% व्याज दर मिळालं पाहिजे. तर साहेबांनी त्याचा उलगडा करावा. कॅदरेश्वरचं जे आता नवीन आता त्यांनी काळ परवाना देण्यासाठी ते आज उपस्थित आहे. ते 15% आम्हाला शेतकऱ्याला कधी भेटतील ते साहेबांनी निश्चित करा. मला सर फुगडीचे हे आलेले का एमडी केदारेश्वरचा विषय यांची प्रॉब्लेम नाही आपण बोलून नाही का? म्हणजे बोलणार जे जास्त प्रश्नाचे उत्तर तेच देऊ शकतात. मग तू आपल्याकडे काय समजा आला नाही मग काय करायचं? केदारेश्वरचे एमडी गल्ले साहेब ची एफआरपी किती होती? तुम्ही पेमेंट किती केलं? सर आमचे मागच्या वर्षीची एफआरपी 2300 रुपयाच्या आसपास होती. आम्ही 2700 भाव दिला. 2700 भाव दिला सर. व्याजाचं कॅल्क्युलेशन त्याच्यात कॅल्क्युलेशन व्याजाचं कमी बसेल. मग
तरी आम्ही 2700 दिले. साहेब आम्ही माझे पैसे कधी मागले नाही, आम्ही पत्र द्यावं तुम्हाला. त्यांनी पत्र काढा होत पैसे परत शेतकऱ्यांनी आम्ही त्यांचा सत्कार करतो. तुम्ही पण त्यांना आहे ना त्याला व्यवस्थित सांगा का व शेतकऱ्यांनी 3,000 मागच्या वर्षी सगळ्या जिल्ह्यात भाव दिलेला आहे आणि तुम्ही असे फिरून फिरून सांगू राहिले की आमच्याकडे पैसे फिरून राहिले. साहेब मागच्या वर्षी कोणी 3,000 भाव हे दिले? बघा आता मागची सभेचा आपण समजू शकतो की कुकडीने फसवणूक केली, तर आपण आता चालू हंगामासाठी सर्व कारखाना प्रतिनिधी उपस्थित आहे, यांनी आता पूर्ण विचारपूर्वक भाव डिक्लेअर करावा जेणेकरून पुढच्या वेळेस जो भेदभाव मुद्दे होऊ द्या ना. काय सर, निवडून मुद्दा होऊ द्या. सर, झाला एक कुकडीचा विषय आहे. मागच्या मीटिंग मध्ये 2700 रुपये हे भाव जाहीर केलेले कारखाने 2700 जाहीर केला होता. त्याच्यामध्ये क्लिअर कट निघत 2700 भाव जाहीर केला होता. 2400 येतच नाही. मागची प्रोसिडिंग काढा. आणि त्याला दंड विधायला पाहिजे. या दंडासह शेतकऱ्यांना टाटा सह शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे. असं काय तेच मागतो ना. आणि साखर संचालक कार्यालय काय काम घालण्याचंच काम का करत आहे याचाही आम्हाला खुलासा पाहिजे. प्रश्न आपण थोडंसं वगैरे घेतला असं काय करतो आपण चर्चा करायची. मला सांगा तुमचा विषय आहे ना, असं ते जे सांगताय की तुम्ही मागच्या वेळी प्रोसिडिंगला वेगळा भाव सांगितला होता, तुम्ही कसा दिला नाही असा काही इश्यू आहे सर का? आम्ही 2700 भाव दिला होता, डिक्लेअर केला त्याप्रमाणे भाव दिलेला आहे. त्याच्यामध्ये 1 पैसा कमी दिलेला नाही. व्याज कोण देणार? सर आता याचा मुद्दा असतंय. एक एक त्यांनी 27 जाहीर करतात, व्यवस्थित. व्याजाचे पैसे जाहीर हा, करतात. व्यवस्थित. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बसा त्यांनी बरं, जाहीर केला मला सांगा आपण 10 महिने पैसे दिले. तुम्ही मला बोलू देता का? हो, नाही, बरोबर. मला सांगा पेमेंट किती दिवसात करायला पाहिजे? पेमेंट सर आपलं 15 दिवसात केला पाहिजे, बरोबर. किती दिवसात केलं आपण सर पेमेंट? आम्ही आता मागच्या 14 ऑक्टोबरला केलं सर. म्हणजे नाही आताचा प्रश्न नाही आहे, त्याचा प्रश्न मागच्या वर्षीचा आहे. हो, मागच्या तर मागच्या वर्षी तुम्ही पेमेंट कधी केले? वर्षी पेमेंट आम्ही 14/10 केलं सर. किती दिवसात केलं सांगा पहिलं? 7 महिने झाले. हा मग त्यांचा तोच मुद्दा आहे की जर पेमेंट 15 त्यांचा तोच मुद्दा आहे की जर तुम्हाला 15 दिवसामध्ये पेमेंट करणं कंपल्सरी होतं तर तुम्ही 7-7 महिने वर्षभर का घेता आणि शेतकऱ्यांचे पैसे तिथे अडकून राहतात. मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे की त्याच्यावर व्याज द्यायला पाहिजे. काय झालं की आम्हाला थोडा पैशाची शॉर्ट आम्ही नाही, हा प्रश्न आपला आहे. शासनाकडनं आम्ही कर्ज घेतलं, खाली घेतली शासनाकडनं, बँकेकडनं प्रोसेस करायला आम्हाला 3.5 महिने लागले सर. मे मध्ये आम्ही प्रस्ताव दाखल केला. मे नंतर आम्हाला 14/10 टाइम लागला. तो प्रोसिजरल मॅप्स हा प्रोसिजरल मॅप्स कोणाचा प्रभाव आहे हा विषय शेतकऱ्यांचा आहे. आपण शेतकऱ्यांना कल्पना द्यायला पाहिजे स्पष्ट. त्यांचा मुद्दा असता की फक्त एवढं सांगा मला त्याच्यावर काय घ्यायचं ते सांगा. हे सर आता आम्ही प्रमाणे जे होते ते पैसे अहो, तुम्ही दिलं असेल तर 2 वर्षाला पेमेंट करणं चालेल का? 7 महिन्याला पेमेंट करणं चालेल का? बरं यावर्षीचं काय strategy आहे? यावर्षी तुम्ही शेतकऱ्यांना पैसे वेळेवर देणार का? पैसे आहेत का तुमच्याकडे? काय गुन्हा येणे माझ्या मागण्याला असं नाही व्हायला पाहिजे. याच्या मागच्या वर्षी सुद्धा असंच केलेलं आहे. यांची शेतकऱ्यांवर सवय कसा विश्वास ठेवायचा असेल? मागच्या वर्षीचा जो विषय होता तो एक 12 दिवसाचा पेमेंटचा विषय होता. तो तुम्ही म्हणताय की आहे बरोबर. प्रत्येक वर्षी आम्ही साहेबांना बोलवूया या विषयावर. आम्हाला अपेक्षा आहे. बस आता काय तुमचं काय योजना असं जर उशिरा काही पेमेंट झालं तर आपण काय करते तसं नाही. कायद्यात काय तरतूद आहे की या बाजू पेमेंट जे काय या बाजू पेमेंट 15 दिवसाच्या आत द्यायचं. आता नाही पुढे काय त्याच्यावर 15% व्याज. साहेब, असं म्हणणं आहे. या बाजू- सर, 1966 मध्ये तरतूद 3 व 3 या बाजू पेमेंट. साहेब आपलं नाव सांगा हो सर. व्याज द्यायला पाहिजे. पवार. आपण या बातमी म्हणतात दर वेळेस या बातमीपेक्षा जादा रेटनी पेमेंट चालू आहे सगळ्या कारखान्यात. बरोबर आहे. या वर्षी जादा जाणार आहे आणि आपण तो शब्द वापरून त्यांनाही बघा हे करताय दिशाभूल करताना आम्हाला गेले ते तर शेवटी आपल्याला कायद्याचा आधार आहे. काय जादा ते जादा का दिले त्याचं कारण आहे. ऊस मिळत नाही म्हणून बोलले. ऊस मिळत नाही तुम्ही ते बोलणं चुकीचं आहे. यांच्या गिरण्या 10,000 झाल्या ना. पुढच्या यांना तुम्ही ते बोलणं चुकीचं आहे. ऐका ना पुढचा 25 मला समजा असं मला मला मी नवीन आहे विषयावर. थोडंसं मला
तुम्ही ते आहे हे शासनाने त्याला ग्राउंड कंडिशन काय आहे किती उपलब्ध आहे, जास्त काळात किती लागतं, त्याच्यावरती काय भाव जाहीर करतात. आता तुम्ही याच्यावर काय करणं एवढं स्पेसिफिक सांगा. हा, बरोबर आहे. बाकी विषय डायव्हर्ट करायचे नाही. बरोबर सांगा कायद्यात तरतूद आहे 15% तुमच्या पुस्तकाला जास्त करून जाणार. 3.5 महिने राहिले 5 वर्ष जाणार तर कसं परत काय? एकदा दाबा रेड आलं पाहिजे. नाही, ते चालूच नाही बोल ना, माईक वाले, बोल, ते चालू नाही होत माईक. चालू करा ना, माग ऐकू केलं पाहिजे, कुठलाच माईक चालू नाही होत. झालं, चालू बोल. बोला, बोला, बोला. ज्याला बोलायचं त्याला बोलायचं. चालेल. प्रश्न आता हा की तुम्ही 15 दिवसाच्या वरती वेळ घेतला पेमेंट करायला, तर तुम्ही आता आपण जे कायदा तरतूद आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करता ते सांगा. यानंतर सर जे या चालू सीझनला जर 15 दिवसापेक्षा जास्त झालं तर ते व्याजासकट ते द्यावं लागेल. परंतु कसा विश्वास ठेवायचा शेतकऱ्यांनी तुमचा? आता हे सांगता की मागच्या 2 वर्षाच्या आधी असं झालं होतं, यावेळेला आता जी आता चर्चा असं झाली झालं. सर, ही जी चर्चा झाली आपली, तर मी संचालक बोर्डापुढे ठेवी की चालू सीझन मध्ये आपण जो लेट झाला माझी ठीक आहे, माझी तुम्हाला काय विनंती आहे? मॅनेजमेंटला मी नोट पुटअप करतो. माझी अशी विनंती आहे की मागच्या 2 फायनान्शियल इयर मध्ये जे लेट पेमेंट केला गेला त्याचे पण तुम्ही पैसे द्यायला पाहिजे. जर काय करता पण ते या वर्षी तर कराच तुम्ही ते. सर FRP प्रमाणे जर दिले तर त्याच्यात व्याज द्यावं. FRP पेक्षा आम्ही जास्त पेमेंट दिलेलेच ना सर. कायद्यात सांगतोय ना, कायद्याचा आधार घ्या, कायद्याचा आधार घ्या. व्याज द्यायचं नाही. सर कायद्याचा आधार घ्या सर. सर आम्हाला थोडं बोलू दिलं या मुद्द्यावर तर बरोबर. बोला. आज असं समजा की समोरच्या माणसाला काही माहिती नाही तसं समजून सांगा. आज कारखाने चालू होत आहे. आज का बरं जादा जाहीर करताय? ऊस नाही म्हणूनच ना. ऊस कमी मिळेल, आपलं कृषी बाजार नाही हीच भावना आहे. आज जो आकडा जाहीर करतील त्याला आम्ही मान दिलाय आणि त्याला आपलं कार्यालय मान दिलाय. साहेब तुम्ही या FRP शब्द मध्येच काढता ना, तुमचा एखाद्या पगारात 50% कमी झालं तर कसं वाटेल? आमच्या शेतकऱ्याचे पैसे बुडवण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे का? नाही. मग जो कारखाना ज्यादा पैसे देईल त्याला आम्ही ऊस देऊ. आणि यांची ऐपत या FRPची भाषा असेल की या तुम्ही या FRPचा बोर्ड घेऊन आमचा हा रेट आहे आम्हाला ऊस द्या, मग आम्ही ठरवून द्यायचं की नाही. यात काही चुका आहे का? जो ज्यादा देईल त्याला आम्ही देऊ. म्हणजे हे भाव हे एकदम रस्ता आहे की तुम्ही ज्या दरामध्ये ऊस खरेदी करायला तो ठरवतो जाहीर केलं पाहिजे. पण असं करू नका की जाहीर तुम्ही एक करता आणि नंतर वेगळ्या भावाने घेणार. जसं आता आताच बोलले, ते बोलले आणि कार्यालयाने समोर असं होता का मला याच मुद्द्यावर बोलले का आम्ही आपण कशी जास्त भाव द्याल, त्यांनीच मागच्या वर्षी 27 रुपये भाव जाहीर केला ऊसात होता. मिळालं नसतं त्यांना. यांनी जर जाहीर केलं तर याला लवंडे साहेब एकदम व्यवस्थित आणि मांडले. 2 वर्ष यांनी व्याज बुडवलंय. या गत वर्षाचं आणि त्याच्या अगोदरच्या वर्षाचं निवडणूक होती म्हणून यांनी पैसे दिले नाही तर ते बी द्यायचा विचार नव्हता. ही जर परिस्थिती असेल तर काय असे कारखाने चालूच होऊ देऊ नयेत आणि हे जर चालू झाले तर आम्ही काय कारवाई करावी साखर आयुक्त कार्यालयावर एवढंही तर ठरवा फक्त. मला मुद्दा लक्षात आला. सर. आता साहेबांनी बरोबर सांगितलं. यांना तुम्ही प्रश्नाचं उत्तर विचारलं, साहेबांनी उभं राहून उत्तर काय सांगायला पाहिजे. तर यांनी माणसं अशी बोलवली मिटिंगला त्याची निर्णय घेऊ त्याला काही शकत समजत नाही नाही. आणि सांगू शकत नाही. आम्ही 3 वर्षापासून भांडतो की कार्यक्षम माणसं चेअरमन आहे, चेअरमनच्या खुर्चीवर चेअरमनला बसायचं, एमडीला बसायचं, तर त्यांनी इथं आलं पाहिजे, उत्तर दिले पाहिजे. हे काय म्हणले मॅनेजमेंटला विचारून सांगतो. एवढे येतं निर्णय मॅनेजमेंट द्या ना निर्णय. कोण घेणार आहे? मग मला सांगा लवांडे साहेब, आपण इथून घरी गेलो, कलेक्टर साहेब आम्ही घरी गेलो की यांचा निर्णय येतच नाही. तुम्ही बैठकीत निर्णय घ्या ना यांच्याकडनं. त्याला चेअरमनला फोन लावा. प्रोसिडिंग चालू आहे की नाही? प्रोसिडिंगला घ्या. प्रोसिडिंगला घ्या. साखर कारखान्याचं नाव घ्या. 2 वर्षापासून पेमेंट केलेल्या लोकांचे उशिरा पेमेंट केले ते घ्या. आणखी एक यांनी मुद्दा महत्वाचा म्हणला की जो भाव तुम्ही जाहीर करणार त्या भावामध्ये तुम्ही बरं याच्यामध्ये असं काय आहे की तुमचा पैसे कमी झाला तर मग नंतर भाव ठरणार असं काय आहे इश्यू? नंतर बसवतात ना. हे सर कशाचा आधारावर भाव कमी करतात? ते हा विषय कुठलीचा आहे तोच आहे ना. मग अगोदर 1911 जाहीर केल्यानंतर
नंतर या बर्फीवर आली नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की त्याची काही गुणवत्ता असते का नाही म्हणजे तेवढा भाव जाहीर करा तो द्यायला पाहिजे त्यानंतर तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा तुमच्यात ऐकत आहे म्हणून तुम्ही जाहीर केला जिल्हाधिकारी साहेब, मला एक सांगा माहिती आहे साहेब, तुम्ही काही सांगताय का मला? तुम्ही काय बोलत नाही. साहेब, कृपया आपण मान घाला. तुमचा मान ठेवा. ऐका असं आपण बसतो मी आधी आहे ना तुम्ही साहेब, विनंतीपूर्वक सांगतो पुन्हा याला एकच उपाय आहे. दरवर्षीचं मरण पुन्हा मरायचं नसेल तर कारखान्याच्या चेअरमनचा आणि एमडीचा हमी पत्र शेतकऱ्याच्या हाती मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोडू देऊ नये आणि तुम्ही कारखानदारालाही ऊस तोडू देऊ नये. ही तुमची भूमिका आहे. तुमचं नियंत्रण त्या ठिकाणी साखर विभागाचं त्या कारखान्यावर असायला. थोडक्यात एकच मिनिट तुमचा मुद्दा मांडा. आता ही गोष्ट पटली की जे भाव ते जाहीर करतील त्यांना आपण स्पीकर द्यायला पाहिजे याच्याविषयी कायदा काय करतो सांगा. शेतकऱ्यांना समजा तुम्ही 100 भाव सांगितलं आणि तो दिला मग काय आपल्याकडे काही अधिकार स्पष्ट सांगा असेल तर हो सांगा नसेल तर नाही सांगा. हे जे भाव जाहीर करतात हे एफआरपीचे असतात नाही असू शकतात पण मग अच्छा पण त्यांनी समजा एफआरपी उदाहरणार्थ एफआरपी समजा 2000 आणि त्यांनी जाहीर केली 2300 रुपये तर किमान 2000 रुपये नाही दिले तर आपली भूमिका येते. पण कारखाने असं काय करतात अजून मला लक्षात आपला आपली मशीन अन्नाचे राहील किलो आपल्याला माल मिळणार आहे त्याच्यासाठी करतात. मी सांगू साहेब साहेब, याच्यात एक अनुभव आहे. समजून असं सरळ एकच भाषा सांगतो साहेब. याच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या शेजारी कर्नाटक राज्य आहे, 4,350 रुपये पाहिलं आहे. ते पण साखर होती केंद्र सरकारने इतकं चांगला मुद्दा काढला साहेब. आपण आखाच्या देशातून कसं पेट्रोल तयार करतो तसा माझा हा उत्पादक सध्या आहे ना पेट्रोल निर्माता झालेला आहे. इथेनॉलच्या निर्मितीत 20% केंद्र सरकारने याच्यात म्हणजे हे केलेलं आहे. तर हे फक्त आम्हाला साखरेच्या पैशाला बांधले आणि साखरेच्या पैशाबरोबर या ठिकाणी इथेनॉल असेल, बागास असेल, मळी असेल आणि बायप्रोडक्ट कारखाने तयार करतात आणि काही कारखाने मागच्या वर्षी 3000 रुपये दर दिलेला आहे. आता हे नुसतं काय झालंय केंद्राचं किंवा हे साहेब लोक काय सांगतात की आम्ही फक्त या पार्टीला बांधिले या पार्टीला बांधिले. या पार्टीपेक्षा बाकीच्या कारखाने मग 300 रुपये जास्त दर दिला. त्यांनी काय कारखाने घरून विकून दिले का चेअरमनच्या वावर विकून दिले ते त्यांनी विषय ठरव ना. इतके मोठे लोक आता पवारसाहेब तो खूप मोठे ऑडिटर आहे त्यांनी सांगावं 300 रुपये कुठून दिले त्याचा उलगडा करा पवारसाहेबांनी. पवारसाहेब तीनदा ते सांगून राहिले की या बर्फीला बांधिले या बर्फीला बांधिले. आज कर्नाटक सारखे राज्य 43 रुपये देऊ राहिले आणि तुम्ही 27 रुपये द्यायलाच करणार. ही काय परिस्थिती सांगा ना तुम्ही. मला हा मुद्दा पूर्ण लक्षात आला. मी काही चुकलं असं तर सांगा. मला जे लक्षात आलं ते मी सांगायला प्रयत्न करतो. कायद्यामध्ये एफआरपी किमान जी जाहीर होते त्याच्यानुसार पेमेंट करायला पाहिजे हे बरोबर. आता साखर कारखाने त्यांना क्रशिंगला जास्त माल मिळाला पाहिजे म्हणून ते एफआरपी पेक्षा जास्त दर पण जाहीर करू शकतात हे बरोबर. सांगायचं तात्पर्य त्या जर एखाद्या मी मला मी माल घेतोय तुम्हाला मला माल द्यायचा आहे. आता ह्या तुमच्या दोघांमधला हा कन्सेप्ट अर्थात त्याची एफआरपीच्या मर्यादेपर्यंत शासनाची भूमिका आहे. कायद्यामध्ये काय ते म्हणतात कारण शेवटी ते बघा ते अंमलबजावणी अधिकारी आहे. आपण इथे कितीही काही बोललो तर शेवटी त्यांना अंमलबजावणी त्याचे चार्जेस करायचे एफआरपी चार्जेस करायचे. मी त्यांच्यावर बोलतो असं समजून जे मला लक्षात आलं ओव्हरऑल त्याच्यावर मी सांगतो तुम्हाला. तर त्यामुळे हा मुद्दा बरोबर आहे की कारखान्यांनी जबाबदारीने ह्या गोष्टी करायला पाहिजे. एफआरपी पेक्षा जर तुम्ही भाव जास्त जाहीर करताय तर मग ते तुम्ही भाव द्यायला पाहिजे. हे तर शेतकऱ्यांची मागणी तर वास्तव आहे. पूर्ण करूया ठीक आहे. म्हणजे कारखान्यांनी हे प्रोसिडिंग वापर घ्या. जाहीर करताना तुम्ही योग्यरित्या तो भाव जाहीर करा. पुढच्या वर्षी असा इश्यू अजिबात येता कामा नये की तुम्ही 2700 जाहीर करा त्याला 2200 2300 रुपये असा अजिबात होता कामा नये. ठीक आहे. अशी माझी सर्व कारखान्यांना सूचना आहे. दुसरं मला दुसरा महत्वाचा विषय जो 15 दिवसामध्ये पेमेंट व्हायला पाहिजे तो पण विषय प्रोसिडिंगला घ्या.
काही कारखान्यांचे 2-2 वर्षापासून 3-3 वर्षापासून जर वेळेवर पेमेंट केले नसतील तर त्यांच्या दादाची ते आपण काढून पाहिजे. कारण की शेतकऱ्यांनी अशी समस्या उपस्थित केली, तुम्ही तुमच्या बोर्ड समोर हा विषय मांडायला नाही अमरावतीच्या तरतुदीनुसार काय होईल का? ठीक आहे, बोला. या पार्टीच्या अनुषंगाने बोलायचं 2009-10 मध्ये या पार्टीचा कायदा आला आणि आपलं ऊस संशोधन केंद्र जे पाडेगाव आहे यांनी 265 या व्हरायटीला नाही चालत. 265 व्हरायटीला 14.40% रिकव्हरी सांगितली आणि त्यांनी मिल टेस्टला माळेगाव सारख्या सोमेश्वर सारख्या कारखान्यांना मिल टेस्ट घेतल्या तिथं 13% आणि 12.5% रिकव्हरी आलेली. त्याचे पेपर पण आमच्या हातात आहे. आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 11%च्या पुढे एकाही कारखान्याची रिकव्हरी दाखवली जात नाही. आमचे 2 पॉईंट कमी होतात. आता ह्या वर्षीचा जो काळ थांबणार आणि टेस्टिंग खूप करते ना. हे जे तुम्ही 11% वगैरे जे सांगितलं ऊसाच्या जाती प्रमाणित कोणी केलं? राहुरी विद्यापीठाने कसं केलं ते हा सांग. पुढे कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ही 265 व्हरायटीचा शोध लावलेला आहे आणि तिचं रिकमेंडेशन म्हणून 17-18 वर्ष झाली. या 265 व्हरायटीनी पूर्ण देशाला इतकी साखर पुरण इतकी साखर निर्मिती केली आणि कारखानदारांकडून 86-032 पेक्षा 265ला रिकव्हरी कमी आहे असं आमच्या शेतकऱ्यांना भासवलं आणि 265 व्हरायटी आल्यापासून आम्हाला यांनी 11.15% रिकव्हरीचं पर्सेंटेज कमी दाखवलं, चार्जेस तुम्हाला भाव कमी दिला जातो असं हा विषय पूर्ण होता. माणसाच्या जातीप्रमाणे केलं ना, राहुरी कृषी विद्यापीठाने केलं त्या राज्यासाठी केलं. मग मला सांगा सोलापूर हा विषय रिकव्हरीवर बोलत आहे. मला त्याच्यावरच बोलायचं. आणि FRP ह्या वर्षी केंद्र सरकारने 14.25%ला 3550 रुपये रिकव्हरी सांगितली. ह्या कारखान्यांनी आम्हाला पहिलं पेमेंट रिकव्हरी प्रमाणे आम्हाला 12.5% रिकव्हरीचे पैसे लागतात. या लोकांनी 2015 नंतर इथेनॉल केलं, कोजन केलं आणि सगळ्या कारखान्यांचे आगस्तीपासून ते वृद्धेश्वर पर्यंत आणि अशोक पासून तर तुमच्या कुकडीपर्यंत या सगळ्यांचा RSF म्हणजे मायनस मध्ये 500 रुपयांनी 400 रुपयांनी 2013ला रेव्हेन्यू शेअरिंगचा कायदा आला. 70% शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, 30% कारखान्यांनी मेंटेन मागवायचा. आमच्या अशोक सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी 4.5 लाख टनचं गाळप करून 20 कोटी जर तोट्यात मिल चालत असती तर हे कारखाने शेतकऱ्यांना काय देणार आहे? अशोक कारखाना म्हणजे ते कुकरमध्ये एक शीत आहे. सगळे कारखाने तसेच आहे. याच्यात एकही राजा हरिश्चंद्र सारखा प्रामाणिक कारखाना नाही असा आमचा आरोप आहे. 2009-10 एक मिनिट साहेब, साहेब एक मिनिट थांबा तुम्ही साहेब. 2009-10 ज्यावेळेस FRPचा कायदा आला राज्यात सगळ्या शेतकरी संघटनेने आंदोलन केलं. 1400-1500 FRP असताना या कारखान्यांनी आम्हाला 2000 रुपये दिले. त्यावेळेस साखर 2200 विकली. संगमनेर सारख्या कारखान्यांनी 2800 भाव दिला आणि आज जर 15 वर्षानंतर आम्हाला 2700, 2800, 2500 रुपये दाखवत असेल ही आमची शेतकऱ्यांची मोठी लूटी. त्याच्यामुळं आम्हाला किमान 12.5% रिकव्हरीचे 3500 रुपये पहिलं पेमेंट पाहिजे असं आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. कारखान्यांनी ते द्यावं. आपला महाराष्ट्र सोडून आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून जर आपण उत्तर प्रदेशमध्ये गेलं, कालच बातम्या अग्रवाल साहेब 4200 रुपये दर देऊ राहिले. कर्नाटकमध्ये जर गेलं तर 4000 रुपये दर देऊ राहिले. गुजरात सारखी कारखानदारी 4-4.5 रुपये दर देऊ राहिले 3 वर्षापासून. आणि आम्ही या लोकांचे 3-3 महिने पेमेंट होत नाही साहेब. या नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांनी जिल्हा बँकेतून नाबार्डचे निकष डावलून यांनी नत मूल्य नसताना सुद्धा एक्सेस पैसे घेतले आणि उपपदार्थ निर्मितीमधून यांनी चुकीच्या मार्गाने आमची फसवणूक केली. त्याच्यामुळे आम्हाला रेव्हेन्यू शेअरिंग जरी तोटे दाखवत असले तर आम्हाला 70% श्रीरंगराजन समितीने पैसे द्यायचे सांगितलेले ते आम्हाला देणं यांचं बंधनकारक आहे. आणि साहेब तुमचं स्वागत आहे तर या गुजदाराच्या मीटिंग मध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी थांबले. नक्कीच आम्हाला यावर्षी न्याय मिळणार आहे. 2 वर्ष झाले साहेब आपल्याकडे रिजनल डायरेक्टर नावाचं एक जे पद आहे साहेब अहिल्यानगर जिल्ह्यात एकही कारखाना नाही रिपोर्ट केली म्हणून 12:30 असली तिथे डायरेक्ट 9:30 येते. याचं काहीतरी साखर साहेब आणि सारे मंत्र्याचे आमदारचे खासदारचे एकही कारखाना नाही का माझ्या शेतकऱ्याचा. आणि मला गुन्हा काय किती आहे ना यांनी कारखाने टाकले आणि ते चोरायला वाड्या करून त्यांच्या लेकरवाळ्याचे पोट भरते
आणि आमची लेकरं बाळा त्यांच्या बांधाला येत जाते कामाला अशी चालते. इथे शासन निर्णय काय असेल योग्य घ्यावं ही. सर याच मुद्द्यामध्ये एक मुद्दा असा आहे माझा, जेव्हापासून इथेनॉल आलंय तेव्हापासून रिकव्हरी एकही कारखाना दाखवत हे संचालक मंडळ किंवा प्रायव्हेट असतील त्यांचे मालक हे डायरेक्ट 1.5% ते 2% रस सिरप आणि प्रीमोलेसिस याचं विल्हेवाट करायचे इथेनॉल साठी लावतात. यांचे कारखान्याला इथेनॉल किती तयार व्हायला पाहिजे त्यांच्या रेग्युलर याच्याप्रमाणे ते सोडून त्याच्यापेक्षा जास्त इथेनॉल निर्माण होत आहे. म्हणजे ते रस चोरी करून होत आहे. रस चोरी केल्यामुळे इकडे रिकव्हरी कमी पडते आणि त्याच्यामुळे ते 10चा आकडा सोडायलाच तयार नाही कोणताच कारखाना. 10च्या वर रिकव्हरी जातच नाही आणि आपलं कार्यालय डोळे झाकून बसले पट्टी बांधून. याच्यावर काय करते शेतकऱ्यांची ही फसवणूक. आणि दुसरी गोष्ट 12 टनाची ट्रक जर आली तर डायरेक्ट टन 1.5 टन हाणलं जातंय. त्याचं निगडीत कारण सांगतो ना. मग त्या 1.5 टन ऊस चोरल्यामुळं त्याच्यापासून निघणारा रस आणि त्याच्यापासून होणारा बाय प्रॉडक्ट किंवा इथेनॉल केला असेल किंवा साखर केले असेल हा मोठ्या प्रमाणात होणारा अपहारच आहे हा. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी फसवणूक होते आणि इकडे रिकव्हरी कमी आहे म्हणून इकडे दर कमी दिला जातो. हे कधी सुधारणार? आम्ही ऊस उत्पादक आहे, आम्हालाही वाटतं कारखाने चालले पाहिजेत, आमचाही ऊस गेला पाहिजे आणि आम्हीच भांडायचं ना आम्हीच आमच्या शेतकऱ्यांचा ऊस अडवायचा. हे किती दिवस करायचं? आपलं कार्यालय कधी काम करणार आहे? एक असा व्हेरायटीनुसार तर ते आपण मागत नसतो. FRP किंवा RSF नाही मला ते आपण व्हेरायटीनुसार वापरत नसतो. ते रिकव्हरी आहे. आता एखाद्या घरामधून किती रिकव्हर होते ज्याच्या थर्ड पार्टी असते ना ते काय विषय समजून प्रत्येक कारखान्याच केलं. साहेब VSI हे सरकारी का? VSI हे सरकारी VSI हे सरकारी आहे का? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे सरांना मुद्दा समजून घेऊ. कोणाचंच नियंत्रण नाही. शेवळे साहेब सांगा ना तुम्ही तुम्हाला चांगला उत्कृष्ट पुरस्कार भेटला तुम्ही व्यवस्थित सांगू शकता. म्हणजे 6 दिवसांवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आता पारितोषिक दिलं गेल्या वर्षी. शेवाळे साहेब तुम्ही पुढे या. रिकव्हरी चोरी होते थोडक्यात. रिकव्हरी चोरीचा त्यांचा आरोप आहे. त्यावर बोला. रिकव्हरी कमी होते. 15 वर्षापूर्वी प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी 11-12 लागत होती. तुमचा विषय आपण जर विचारलाय ना त्याच्यावर आपण सोल्युशन काढायला प्रयत्न करू ना. तुम्ही वेळ तर द्या. रिकव्हरी चोरीचा हा जो आरोप आहे सर की ज्या वेळेला इथेनॉल साठी बीईव्हीचा आणि रसाचा वापर व्हायला लागला त्यावेळेपासून जेवढी क्वांटिटी रस हा इथेनॉल कडे जातो जेवढी क्वांटिटी बीईव्ही हा इथेनॉल कडे जातो याला वेट्स आणि मेजरच्या अप्रूव्ड असे किलोमीटर बसवलेले असतात आणि डे टू डे तो डाटा आम्ही शासनाकडे पण ट्रान्सफर करत असतो आणि सीझन बंद झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून आपण अप्रूव्ह करून घेतो. ते येऊन त्यांच्या टीमने येऊन पुन्हा अनालिसिसचा डाटा चेक करून ते रिकव्हरी प्रमाणित प्रत्येक कारखान्याला करून देत असतात आणि त्यानंतर FRP ची किंमत ठरत असते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही गव्हर्नमेंट मान्य गव्हर्नमेंटची संस्था आहे. ती प्रायव्हेटच आहे. म्हणजे तिथं सगळं मॅन्युअली विषय हा पण विषय शासनाचे अधिकारी पाहिजे. रिकव्हरीवर शासनाचा कंट्रोल असावा. संस्था शुगर इन्स्टिट्यूट आहे ना
तशी संस्था शासनाची सरकारची अशी सोडायची. मागणी आहे की रिकव्हरीच्या ज्यामध्ये अडचणी आहेत त्या रिकव्हरीचं नेमकं पर्सेंटेज किती आहे याच्यावर शासनाचा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे भुसुडीला. एमडी साहेबांना दुसरा प्रश्न आमचा असा आहे, ज्यावेळेस तुम्ही इथेनॉल मध्ये रिकव्हरी घालता त्यावेळेस आमच्या FRP मध्ये वाढ होत नाही ना, आणि तुमचं उपपदार्थ निर्मितीचा जो प्रकल्प आहे त्याचे पैसे पण आम्हाला मिळत नाही, ते सगळं आपलं मायनस मध्ये आहे. रिकव्हरी जेवढी साखर इथेनॉल कडे जाते हो. ती FRPच्या रिकव्हरी मध्ये ऍड होते. समजा एखाद्या कारखान्याची रिकव्हरी जर 11 असेल हा. तर साखरेची 1.35 रिकव्हरी इथेनॉल कडे गेली हा. आणि उरलेली 9.65 रिकव्हरी बॅगिंग रिकव्हरी आली. नाही, आपल्या 12.5च्या recovery एक ज्या तसंच आहे. वेळेला ऊसाची किंमत द्यायची वेळ येते तेव्हा 9.65 ही बॅगिंग रिकव्हरी आणि 1.35 जी जो साखर इथेनॉल कडे गेली अशी 1.35 ऍड होऊन 11 रिकव्हरी प्रमाणे FRP कॅल्क्युलेट होते आणि त्याप्रमाणे आपण ऊसाचं पेमेंट करतो. साहेब, आपल्या कारखान्याची रिकव्हरी किती आहे? आपल्या कारखान्याची टोटल रिकव्हरी किती आहे? 10-90. हा? 10-90. साहेब 10-90 म्हणजे ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी मिल्क टेस्ट करून 12.5 रिकव्हरी सांगितली, आणि ते म्हणते कोणत्या कारखान्याचं तुमचं प्रॅक्टिकली मिल्क टेस्ट करून देतो, आणि जर 10-90 म्हणजे 11च्या आतच ह्या लोकांचे रिकव्हरी येतात, म्हणजे 1% रिकव्हरी आमची तिथंच मारली जाते साहेब. तुमचा विषय लक्षात आला. सर मला एक पॉईंट त्याच्यात रिकव्हरी बद्दल सांगायचं आहे. एक मिनिट. कारण काय सर, पूर्वी जे 265 जे व्हरायटीज होते ना तो अजून ते फुल मॅच्युअर्ड असायच्या. 13, 14, 15 महिन्यानंतर त्याची कटिंग व्हायची. आज प्रॅक्टिकली असं आहे 10व्या महिन्यात 11व्या महिन्यात तो ऊस काटला जातो, कारण प्रत्येक कारखान्याची काय झालंय वाढीव कॅपॅसिटी झाली. त्यामुळं प्रॅक्टिकली 10 ते 11 महिन्यात 12 महिन्याच्या आतच ऊस कापला जातो. त्यामुळं रिकव्हरी कमी येण्याचं एक प्रॅक्टिकली कारण आहे, हे सर्वांनी मान्य करा. साहेब बरोबर आहे का? हा, हा मुद्दा आहे. ऐका ना, साहेब, मला एक आता साधारण त्याचं त्यांचं का तुमचा ऊस झाला. एक मिनिट थांबा, एक मिनिट. 2022 मध्ये साहेब जिल्ह्यात अतिरिक्त ऊस झाला 275 लाख मेट्रिक टन ऊस होता. जून पर्यंत कारखाने चालली. त्या वर्षीची मला जिल्ह्यात एकाही कारखान्याची 12.5 रिकव्हरी दाखवा. आमच्या ऊसाच्या फाडक्या झाल्या आणि 11 महिने झाले. तुम्ही हे कारखाने बोलू नका. बरोबर आहे, प्रॅक्टिकली तुम्ही बघा ना सर, तुम्ही प्रॅक्टिकली बघा सगळ्या खाली बस. मला रिकव्हरीचा मुद्दा लक्षात आला. थोडक्यात रिकव्हरीचा जे पर्सेंटेज आहे त्यावर शासनाचं नियंत्रण असावं, त्याच्यामध्ये तटस्थ एक संस्था असावी अशी तुमची मागणी आहे. ते प्रोसिडिंगला घ्या. ही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे, त्याच्याविषयी आवश्यक कार्यवाही विनंती आहे. साहेब आमचा दुसरा मुद्दा असा आहे, प्रति टन 10 रुपये गोपीनाथ मुंडे विकास महामंडळाला, ऊसतोड कामगाराच्या महामंडळाला आमच्या ऊसातून दिले जातात. फक्त हे ऊसतोड महामंडळालाच का दिले जातात? बाकीचे महामंडळ आहे त्याला राज्य सरकार अर्थसंकल्पातून तरतूद करतं. म्हणजे इथं पण आमचं ही बळजबरी घेतलेली वसुली, ही वसुली 10 रुपयाची थांबली पाहिजे. आणि यावर्षी राज्यात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्र्यांनी 15 रुपये प्रति टन म्हणजे आमचेच घ्यायचे, आणि मुख्यमंत्री महोदयांनी हे पण सांगितलं का कारखान्याच्या नफ्यातून घ्यायचे. जर हे कारखाने सगळे तोटेचे तर हे आमच्या ऊस बिलातूनच पैसे कापणारेच आहेत. या जिल्ह्यातला प्रत्येक कारखाना 350 ते 500 कोटी रुपये कर्जात आहे आणि 50-50 कोटी रुपये संचित तोट्यात आहे. आणि पॉलिसी काय शासनाची? पॉलिसी काय? हे जे कटायचे पैसे आहेत महामंडळाला पैसे लागतात. अतिवृष्टी झाली ना जे राज्यात, 15 रुपये. तुमचं असं म्हणणं आहे की कारखान्याच्या नफ्यातून मुख्यमंत्री म्हणतात नफ्यातून घ्यायचे, पण कारखाना एकही कारखाना नफ्यात नाही या जिल्ह्यातला. ते उद्या आमच्या ऊस बिलातूनच पैसे आकारले जाणार आहे. साहेब शासनाने पैसे द्यावे. महामंडळाला प्रति क्विंटल जे पैसे शेतकऱ्याचे कपात होतात ते शेतकऱ्याच्या कुठली कपात कारखान्याने कारखान्याच्या नफ्यातून किंवा कारखान्यात ते क्लिअर करावी असा पद्धतीचा मुद्दा आहे. पुढचा विषय आमचा असा आहे, महत्वाचा विषय काल आता बघा ते सगळं प्रोसिडिंगला घेतोय. हो साहेब, शेवटी अथॉरिटी हे पण नाही आणि पण नाही. आपण तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते सगळे आपण करू की अशा पुढचा आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे का उद्या कारखाना चालू होणार आहे सगळ्या जिल्ह्यातली आपले काल थांबला, आणि मुख्यमंत्री महोदयांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं घोषित केलेलं आहे.
आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं कुठल्याही शेतकऱ्याची कुठलीही वित्तीय संस्थेची सक्तीची वसुली होणार नाही. या जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेशी निगडीत असलेले जे कारखाने त्यांनी आमच्या ऊस बिलातून कुठल्याही सेवा सोसायटीची कपात करायची नाही. आम्ही याच्याकरता खूप मोठं प्रमाणात आंदोलन करणार नाही. कारण या कारखान्यांचे नटमूल्य संपलेले असताना यांनी जिल्हा बँकेतून पैसे घेतले. 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी जिल्हा बँकेत आहे. त्याच्यातले 4.5 ते पावणे 5,000 कोटी रुपये इंडस्ट्रियल सेक्टरला दिलेले आणि शेतकऱ्यांना फक्त 37 कोटी रुपये. तर आमची रिकव्हरी राज्य सरकार करायला बांधील आहे. कारखान्यांनी आमच्या वसुलीचा आग्रह धरू नये ही एक आमची प्रायोरिटी मागणी आहे. शेतकऱ्यांना हे पण गॅप वसुलीला आता मुद्दा म्हणला FRP किंवा RSF साहेब बरं का, ज्यावेळेस कायदा झाला FRPचा कायदा, RSFचा ज्यावेळेस कायदा झाला तर FRP मागणे कालबाह्य झाले. बऱ्यापैकी सगळ्या सहकारी साखर कारखान्याकडे किंवा खाजगी कारखान्याकडे उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प आहे आणि कायदा असं सांगतो FRP किंवा RSF जो जास्त असेल तो देणं बंधनकारक आहे. 70-30च्या फॉर्म्युल्याने देण्याची वेळ येते म्हणून प्रत्येक कारखान्याने RSF मायनस मध्ये दाखवलेलं आहे. मग जर RSF मायनस मध्ये दाखवला असेल मोर दॅन FRP विधानसभेच्या निवडणुकीपासून मोर दॅन FRP या कारखान्याने 200, 250, 300 दिले कसे? मग धडे RSF मध्ये बसत नाही आणि FRP पेक्षा जास्त कोणत्या पद्धतीने दिले त्यांनी? कारखाने तोट्यात घातले किंवा काय करायचं ते केलं समजा, पण हे पैसे दिलेले कुठून दिले? तुम्ही तो RSF साहेबांकडे चार्ट असेल RSF आणि FRPचा. जर RSF मायनस मध्ये मग मोर दॅन FRP दिले कसे पैसे? याचा एक खुलासा व्हा. दुसरा असं मी माहितीच्या अधिकारात मागितलेलं आहे की नगर जिल्ह्यातलं नाही महाराष्ट्रातल्या या काही कायद्यात काय तरतूद आहे, जर 30 दिवसाच्या आत 14 दिवसाच्या आत जर FRP दिला नाही तर त्याच्यावर व्याज 15% व्याजदराने पैसे दिले पाहिजे. एकाही कारखान्याने माझ्या माहितीप्रमाणे ते 15 वर्ष त्या काही कारखान्याने पैसे दिले नाही. पण याचा खुलासा करावा की मोर दॅन FRP दिले कसे RSF मायनस मध्ये दाखवून. अशोक कारखान्यापासून करा सुरुवात. कोण आहे अशोक सांगा. अशोक कारखान्याचे कोण आहे? आले नाही. बोला. राजू माईक घ्या साहेब. ठीक आहे बोला. सर्वप्रथमतः मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं रमेश कडे बोलतोय. प्रथमतः सगळ्यांच्या कारखान्याच्या वतीनं संघटनेच्या वतीनं आणि असलेल्या अभिनंदन याच्यासाठी करतो. आतापर्यंत बऱ्याचशा मिटिंग आणि कलेक्टर मिटिंग अटेंड केल्या, परंतु एवढा विषय समजून घेऊन पुढे प्रोसिडिंगचा कागद कुठे लिहिला गेला जात नव्हता. काय दिली होते जे दिली काय कागद द्यायचा आणि तो पुढे कचरा टाकून द्यायचा, अंमलबजावणी होत नव्हती. पण मी आज अशी अपेक्षा करतो तुम्ही जे समजून घेताय आणि समजून सांगताय तर आम्ही तर आशा पल्लवी करतो की आम्हाला यावर्षी 100% न्याय मिळेल. विषय असा आहे सर, तुम्ही जे म्हणत होते आता या फार्मीचा विषय जो मानत होतो या फार्मीवर होता आणि या फार्मीवर बांध दिले ऋतुश्वर सर काय सांगतात गेल्या वर्षी या फार्मी आहे 10.43% रिकव्हरी 10.43%. आम्हाला त्यांनी सरासरी पैसे देत आहे 6.25 हिशोबाने 2723 रुपये दिले. आमच्या आजही 75 रुपये शिल्लक आहे. तुझ्या मध्ये 75 रुपये जर शिल्लक होते तर त्यांना गाळप परवाना कसा काय अर्ज दिला? आणि आता जर ते काय 75 रुपये शिल्लक राहिलेले त्या फार्मीमधले तर आता तुम्ही म्हणत होते तुमच्या समोर विषय झाला की ज्या फार्मीचे पैसे राहतात त्याचं व्याज द्यावं लागतं प्रामाणिकपणाने. मग ह्या 75 रुपयावरलं हे व्याज देणार आहेत का? आणि विशेष म्हणजे आरबीडी साहेबांना आम्ही 4 दिवसापूर्वी बाळासाहेब फडणवीस मित्र आणि आम्ही दोघं मिळून की प्रत्येक कारखान्याचा एमडी किंवा चेअरमन आला पाहिजे. 4 दिवसात फक्त एकच कारखान्याची एमडी आहे आणि हे सातत्याने चालू आहे. 2018 पासून मी अहिल्यानगर मधल्या कलेक्टरची आपली ऍक्टिव्हिटी अटेंड करतो. एकही वर्षी एकही एमडी गेल्या वर्षी एमडी हा विषय नव्हता. कुठंतरी स्लिप बॉय मिटिंगला कलेक्टर साहेबांच्या मिटिंगला आजमेरच्या मिटिंगला जर स्लिप बॉय येत असतील
किंवा शेतकरी अधिकारी येत असतील त्यांच्या हातामध्ये काहीच नसते. त्यांच्या हातात काय आहे, तुमचं ऐकून घ्यायचं, माझं ऐकून घ्यायचं, कागद लिहायचा, तिथं गेल्यानंतर टाकून द्यायचा. त्याच्यावर एकही कारखाने अगदी श्रीमंत कारखाने नाही, जो डब आहे त्या कारखान्याचा नाही, कुठलाही एमडी बोलत नाही, चेअरमन बोलत नाही. बरं आता हे बोलण्यासाठी आपण जर विषय घेतला, कारखाने कोणाचे आहेत? राजकारणाचे आहेत, आमदारांचे आणि खासदारांचे. तुम्ही सांगा, आज शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना प्रत्येक वेळेस ऊस आंदोलनावर लढायचो. एकमेकाचे आम्ही डोके फोडायचे, शेतकऱ्यांचे आम्ही फोडायचे, आमच्या शेतकऱ्यांनी फोडायचे. मतदानाच्या वेळेस आमदारांनी खासदारांनी सगळ्यांच्या पाया पडायचं, निवडून द्यायचं. पण ते राजकारणाचा विषय माझा हा नाही सर. मुद्दा एकच आहे माझा की एफआरपी ला जर तुम्ही बांधले तर एफआरपी शिल्लक असताना सुद्धा अल्कटीने उद्देशवर साखर कारखान्याला काळ परवाना का दिला? गोंडे साहेब काय प्रकार आहे? एफआरपी कधी देणार तुम्ही? पेंडिंग आहे. 75 रुपये कोणा उद्देशवर साहेब 75 रुपये पर क्विंटल आणि नंतर लेट पेमेंट झालं तर आमचं काय करून उद्देश एक मिनिटाच्या विषय असा आहे जो तुमचा एक मिनिट साहेब, तुमचं पद सांगा साहेबांना. मी वृद्धेश्वर साखर कारखाना सेक्रेटरी म्हणून आहे तिथं. माझ्याकडे इन्चार्ज नवीन एमडी आलेले, एमडी का नाही आले? एमडी पण आमचे हजर आहेत, ते नवीन आहेत, त्याच्यामुळे मी उभा राहिलो. बोलून द्या ना. बोलू द्या. त्यांना बोलू, पगार दिलेला आहे. मागच्या विषयी माहिती म्हणून त्यांना बोलून द्या, एमडी साहेबांना बोलून द्या. एमडी साहेब कोणत्या बोलून द्या, MD साहेब. पैसे देताना बोलून द्या ना. राज्य सरकारने एमडी देतो. साहेब कोणत्या कारखान्यावर होते आधी? तिथलं तरी एफआरपी कुठे पुढे माहिती नाही आहे ना, ते पुढच्या माईक मध्ये आमच्या कारखान्याची मागच्या वर्षीची रिकव्हरी 10.58 होती. एचएनटी आमची 812 रुपये होती. आमची एफआरपी 2699 रुपये आमची एफआरपी होती. तरी पण आमच्या कारखान्याने 2723 रुपये एफआरपी दिली आहे. तुम्ही बोलू नका, फक्त दोन प्रश्न मला स्पेसिफिक उत्तर द्या. आपल्याला वेळ नाही आहे, पुन्हा मीटिंग आहे, आता प्रशिक्षण आहे ते. त्याचा फक्त प्रश्न असा आहे की 10.43 च्या आधी तुम्ही 10.27 25 ने पेमेंट केलं. हा गॅप का दिला याचा अर्थ त्यांचा समजा की प्रति क्विंटल 75 रुपये तुम्ही दर कमी दिलेला आहे, तो कधी देणार त्यावर आपण दोनच विचारतो. 75 रुपयाचं जे फरक आहे ना, तर ती केस चालली आहे कोर्टामध्ये. म्हणजे फक्त ते उद्देशाचा प्रश्न नाहीये, फक्त उद्देशाचा नाहीये. सर तुम्हाला माहिती असेल त्यांना बोलूया. जे सरकारचा जी आर होता 21/2/2022 चा, त्या जी आर नुसार आमची एफआरपी येत होती 2699. आम्ही 2723 मार्च एंडच्या आधी पेमेंट वर्ग केली. आमचा कारखाना 9 मार्चला बंद झाला. आम्ही 2723 ह्या नियमाप्रमाणे, ज्या सरकारच्या जी आर प्रमाणे 2723 रुपये आम्ही जास्त एफआरपी दिली. 2699 असताना 2723 भाव दिला. पण महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्त कार्यालयाने 15/4/2025 ला एक पत्र काढलं की पत्र नाही तो त्याप्रमाणे सरकारने असं सांगितलं की मागच्या वर्षीची एफआरपी, मागच्या वर्षी तुलनाचा खर्च धरून एफआरपी द्यावी. पण त्याच्या आधी म्हणजे आमची पूर्ण एफआरपी वर्ग झालेली होती. जो पुढचा दर निघाला 75 रुपयांनी, यासाठी आम्हाला पत्र आलं. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या कारखान्यांना पत्र गेलं. ते आम्हालाही प्राप्त झालं. आम्ही एफआरपी देण्याच्या तयारीत असताना साखर संघाने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं की या नियमाला स्थगिती मिळावी म्हणून. आणि त्या नियमानुसार मंत्री समितीची जी परवा मिटिंग झाली राज्य सरकारची, त्या मंत्री समितीच्या मिटिंग मध्ये असं ठरलंय की साखर संघाने जे पिटिशन दाखल केलंय त्या पिटिशनचा निर्णय झाल्यानंतर हा राहिलेला एफआरपीचा विषय कारखान्याने घ्यावा. मंत्री समितीच्या सभेमध्ये तो विषय पिटिशन मुंबई हायकोर्टात दाखल आहे. त्यानुसार मंत्री समितीने परवा निर्णय घेतलाय. त्यांनी हा निर्णय द्यावी. पेंडिंग नाही, एफआरपी पूर्ण दिली आम्ही. वरचे पैसे सरकारनं जर दिलेच कारखान्याने. सर मी 17 ऑक्टोबर मला काय वाटायला कुठे दे आता राज्यसेवेचे वैद्य प्रशिक्षण आहे. थोडंसं आपण जरा
तुमचे प्रश्न सर्व मांडा. अंगणपूर्व बैठक घेण्यासाठी आम्ही आवरत्र झटतोय साहेब. जाऊन येतोय आणि मुद्दे फक्त सुरुवातीचे 2च झाले साहेब. 17 ऑक्टोबरला निवेदन दिले मी. ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे, यांच्याकडे आहे, याचं उत्तर नाही मिळालेलं. मी माझ्या निवेदनात काय मागण्या होत्या मला ते या ठिकाणी मांडून द्या. कृपया आपली पुढची मीटिंग होणार असेल तर ती घ्या, पण थोडी एक्सटेंड करा. आम्ही पण 1 तास थांबलो इथं मीटिंग होण्यासाठी. साहेब तुम्ही जर पुढे घेतलं ना हे कारखानदार तो काय म्हणतो नाही, तुम्ही घ्यायचं सर्वांनी या ठिकाणी इकडे लक्ष द्या. मला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे ना, तुम्ही टेक्निकल मुद्दे या ठिकाणी मांडले थोडक्यात. पुढे साहेब एक मिनिट, तुम्ही तुमचं सर्व मुद्दे मांडा. फक्त माझी अशी विनंती आहे की एक मुद्दा रिकव्हरीचा आला तर पुन्हा आता कोणी तो मांडू नका, तो विषय शेतकरी संघटनेच्या आणि शेतकऱ्यांच्या या बैठकीसाठी एकच मागण्या मांडलेल्या आहे साहेब. आमच्या सर्व संघटनेच्या एकच प्रमुख मागण्या आहेत की मागील हंगामातील आम्हाला 200 रुपये फरक मिळाला पाहिजे. चालू हंगामात आम्हाला एक रकमी 3500 रुपये संपूर्ण जिल्ह्यात एक सगळ्या कारखानदारांनी जाहीर केले पाहिजे. या 2च प्रमुख मागण्या घेऊन अभिजित गौतम या ठिकाणी फक्त या 2 मागण्यांचाच आता या ठिकाणी उल्लेख करावा आणि या बैठकीत समारोप करावा एवढीच माझी मागणी. सर्वांना विनंती आहे, सगळ्या शेतकरी या अशा पद्धतीने खाली बसा. आम्ही आपल्या हिताचे काही मुद्दे या ठिकाणी मांडू इच्छितो. आपण त्यासाठी सगळे मांडतोय. गेल्या 6 वर्षात आणि विनंती आणि 2 मिनिटं साहेब. मी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात आणि आमच्या शिवसेनेच्या शेतकरी सेनेच्या माध्यमातून माझे शेतकरी सेनेचे प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी या ठिकाणी बाळासाहेब कदम, तसेच कृष्णा सातपुते, सोमनाथ गर्जे या ठिकाणी विविध तालुक्यातील पदाधिकारी आलो. विविध तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील साखर कारखान्याचे प्रश्न मी आपल्या समोर या पटलावर या ठिकाणी मांडू इच्छितो. साहेब, सर्वच साखर कारखान्याचा विषय ऊसाच्या वजनात काटामारी होते आणि मी आपण नवीन आहात आज बैठकीला म्हणून सांगतो की गेल्या 4-5 वर्षापासून ज्या मीटिंग होत आहे त्या मीटिंग मध्ये आम्ही वजन मापी अधिकारी आलेले आहेत ना. वजन मापी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपल्याला बोलले साहेब तुम्ही मागच्या वर्षी होते. आम्ही विनंती करतोय की त्या काटामारीचे जे पथक म्हणजे काटा तपासण्याचे जे पथक आहेत त्या पथकामध्ये आमचे 2 शेतकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी अशी मागणी किमान ह्या वर्षी तरी ती मागणी मंजूर होणार आहे की नाही आता याच्यावरती तुम्ही ठरवा. मी पुढच्या मुद्द्यावर येतो. याच्यावर संभाषण खूप लांबेल. खासगी काट्यावर परवानगी द्या आम्हाला वाजनाला. हे बघा आता याच वजन काट्याच्या माध्यमातून येणारी या साखर कारखान्याची यंत्रणा, ऊस वाहतूक यंत्रणा ही आमची यंत्रणा नाही, शेतकऱ्यांची यंत्रणा नाही. ही यंत्रणा आहे या साखर कारखान्याने हायर केलेली त्या कंत्राटदारामार्फत चालवलेली यंत्रणा. साहेब ही यंत्रणा काय करते की जिल्ह्याच्या बाहेरून ऊस आणते या कारखान्याच्या सामन्यावरून. हा ऊस फक्त 10% आणला जातो साहेब बाहेर आणि त्याची जी वाहतूक पडते तो वाहतुकीचा एवढा मोठा जो खर्च पडतो त्या कारखान्याच्या भिंती शेजारून आणलेल्या ऊसावरती सुद्धा तोच दर साहेब त्या ठिकाणी लावला जातो. आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि यांच्या सोबत करार करताना मग हे ट्रॅक्टरवाले असतील, ट्रकवाले असतील, जुगाडवाले असतील यांच्याशी करार करताना संबंधित त्या एका कारखान्यालाच करार करताना करारात भेदभाव केला जातो साहेब. वाहतुकी संदर्भात काही लोकांना 1200 रुपये टनानी वाहतूक म्हणजे 1200 रुपये वाहतूक दिली, काहींना 600 नी, काहींना 800 नी. त्याच्यात सुद्धा ते शेतकी अधिकारी असतात ना कारखान्यावर काम करणारे इथं आहेत बरेचसे. यांचे स्वतःचे ट्रक आहेत यांच्या वाहतुकीला 1000-1200 बाकीच्या 400, 800, 600 पुरावे आमच्याकडे या ठिकाणी. हा एक मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी घ्या. माझे मुद्दे संपले की आपण घ्या. एक काय जरा सगळं बाहेरील स्वरूप वाटतो म्हणून तुमच्या सर्व मुद्दे मांडा. सर्व मुद्दे ऐकायला तयार नाही. तुमच्या महिन्याच्या पुढे 1 मिनिट सांगणार तुम्ही जे माणसं यामध्ये या ठिकाणी
माझे मित्र शेतकरी संघटने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आलेले सर्व शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी 2 मागण्या या ठिकाणी मागण्या मांडतो आणि आमची भूमिका पण या ठिकाणी सांगतो. त्यानंतर मीटिंग पुढे तुम्ही चालवा. साहेब, एक रकमी या जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी या ठिकाणी विचार करून एक रकमी आमची मागणी आहे 3550 रुपयापेक्षा 3550 रुपयापेक्षा कुठलीही कपात न करता 10 रुपयाची कपात सुद्धा न करता आमच्या शेतकऱ्यांना एक रकमी भाव. आणि तो तुमचा ऊस अधिनियम कायदा आहे ना 15वाडा, त्याला धरून तरच दुराडे पेटतील. त्या पद्धतीने तरच धुराडे पेटतील. अन्यथा आणि त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट घालतो. कुकडी साखर कारखान्याचे थकीत असणारे जे शेतकरी तिथे आलेले यांचे पैसे नाही मिळाले तर या दोन्ही मागण्यांसाठी आम्ही तारीख किती घातलेली आपण 17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरजेडी कार्यालयावरती आम्ही मुक्काम आंदोलन करू. आम्ही कारखान्याचे धुराडे पेटून देण्यासाठी तिथे जाऊन आम्ही आता आपण पण आपली ताकद ओळखली पाहिजे. आपण म्हणणार शेवगावला जाऊन आंदोलन करू, कोण म्हणणार श्रीरामपूरला करू. श्रीगोंद्याच्या शेतकऱ्याला इंटरेस्ट नसतो. सगळ्यांनी इंटरेस्ट घ्या. जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुक्काम आंदोलनासाठी जमायचं आणि त्याच वेळेस मुक्काम आंदोलन प्रादेशिक कार्यालयावरती केलं जाईल. या आमच्या 2 मागण्या आहेत. आम्हाला 3551 रुपयाचा भाव तुम्ही या ठिकाणी कमीत कमी या कारखान्याकडून मिळून दिला पाहिजे. आरजेडी महोदय आपण मिळून दिलं पाहिजे. आपलं नियंत्रण त्यांच्यावरती असायला हवं. कारण जिल्हाधिकारी साहेब आज या मीटिंगला आम्ही आवर्जून सांगून दमलो की चेअरमनला आणि कमीत कमी एमडीला तरी मीटिंगला बोलव. मला सांगा फक्त साहेब, तुम्ही विचारा, मला नाही अधिकार साहेब. जिल्हाधिकारी साहेब आजच्या मीटिंगला किती चेअरमन आले, किती एमडी आले आणि किती भाव देणार आहे भाव पण प्रत्येक एमडीला विचारा. तुम्ही जी मागणी केली तिला आपल्या सर्व सहकारी संघटनांचा सपोर्ट आहे, मान्यता आहे. साहेब, आमचा दुसरा मुद्दा असा आहे का आरजेडी साहेबांकडून कधीही पत्रकारांना इथं निमंत्रित केल्या जात नाही. हे लोकांमध्ये गेलं पाहिजे. साहेब, बांधावरल्या शेतकऱ्याला इथं काय चालतं, एक मिनिट, इथं काय चालतं त्या बांधावरल्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे. इथं तुम्ही प्रायोरिटीने पत्रकारांना बोलवलं पाहिजे. आणि यानंतर जिल्हाधिकारी साहेबांना पुढची मीटिंग आयोजित केलेली त्यातला ड्राफ्ट मी सर्व पत्रकारांना पाठवून 5 पत्रकार वर्तमानपत्रात छापून आणलेले आहे. साहेब, आता कारखान्यांना विचारून घ्या. कुकडी साखर कारखान्याची सगळे आलेले आहेत साहेब. कुकडी कारखान्याची आता झाली तो कुकडीचा जो पेंडिंग विषय आहे ना, चीफ अकाउंटंट सर्व अन्न आलेले आहेत. कुरकुरी कारखान्याचे कोण? हा, कुरकुरी कारखान्याचा विषय असा आहे काही हार आहे का आपल्याकडे? नाही काय बोलू नका. एक नोकर माणूस आहे, त्याची भूमिका काय आहे काय तुम्ही साहेब, आमचा विषय असा आहे कुरकुरीवरचा की सगळ्यात आधी मागे काही शेतकरी आहे. एक बोलतो, ऐकून घ्या. आधी माझा प्रश्न विचार बघा. साहेब काय म्हणते ऐका. चेअरमन पाठवला सर, एवढंच बोला. तर तुम्ही बोला, कमिटमेंट करा. जे असेल ते तुम्ही सांगा. माझ्या वालावर दिसेल का? आपण जे आपल्या हाती आलो त्यांचं त्या प्रपोजल मंजूर झालेले आहे. 15-20 तारखेपर्यंत ती महत्वाच्या खात्यावर पेमेंट वर करणार रुपयांनी थकलेले पैसे मिळणार आहेत 15 दिवसांनी ते सांगायचं.
झालं होतं 22 रुपयाला पहिलं पेमेंट केलेलं आहे, राहिलेले 600 रुपये आपण याला 711 बातमी तुमची जिल्हाधिकारी साहेब तुम्ही कृपया आम्हाला थोडी सूट द्या. आम्ही काही कायदा सुव्यवस्थेचं पालन करू साहेब. असं मी पद्धतीने बोलायची थोडं चुकलंय आपलं आग्रह थोडं शांत साहेब 711 रुपये 1911 आपला जाहीरनामा होता. तुम्ही 2200 तुम्ही किती देता? 2800 साहेब तुमचे अधिकारी आमच्याकडे येऊन 3,000 रुपये भाव देतो म्हणून सांगितलेलं आहे. कोरोनाची काही लोक दिलेलं आहे. आणि निवडणूक असल्यापासून साहेब तुम्हाला समाजवर देता येणार नाही. ऐका उत्तर आहे आमचं. कुठं साहेब ऐका आता आपण जे समोर करतो मी त्यांना साहेब तुम्ही माझ्याकडे या नंतर उकडीचे माझ्याकडे माझ्या चेंबरला आहे तुम्ही मी थोडक्यात आता जे मुद्दे आपले या मीटिंग मध्ये चर्चेला गेले त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा एक रिप्रेझेंटेशन करतो आणि हे सगळे मुद्दे आपल्या प्रोसिडिंगला आले असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला ते प्रोसिडिंग संध्याकाळी दाखवा. सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न होता कुकडी साखर कारखान्याचा, ज्याच्यामध्ये 1-2 वर्षापासून शेतकऱ्यांचे पेमेंट झालेले नव्हते. तर ते पेमेंट कुकडी साखर कारखान्याने करावे असं या ठिकाणी आपण प्रोसिडिंगला घेतो. तुम्ही पण तसं कमिटमेंट केलं. पण सर ते सांगत होते किती दिवसात येणार, ते विचार किंमत नाही किती दिवसात येणार, सांगितलं त्याने. किती रुपयाने देणार सर? हे 8 रुपये मी माझ्याकडे बोलत होता ना तो ती कॅपॅसिटी मध्ये मला समोरच्या माणसाला कॉन्टॅक्ट करून द्या. मी माझे थांबून पण सर ते सांगत होते या ठिकाणी. पण ते सांगत होते ते जाऊन बसले आपली चर्चा. मला पुढचं रिव्हिटेशन साहेब वेळेचं म्हणून बघतो. त्याच्यात हायकोर्टाचं सायटेशन असं आहे साहेब आता बसावं माझा ऐकून नाही साहेब म्हणजे मी विनंती करतो आज जोडून तुम्ही पण या. सर 2 वर्ष झाले शेतकरी हाताळीला आलो. मोठं साहेब. माणूस सांगून राहिला किती रुपयाने पैसे देणार आहे. किंमत 2 शब्द तुम्ही तुम्ही विचारा किती माझ्यासोबत तारखेपर्यंत देणार आहे. 2-4 वेळा माझ्यासोबत प्रतिनिधी चला. मी एखाद्या हाईड करायचा अजिबात काही विषय नाहीये. काय मला काही इंटरेस्ट नाही हाईड करून. पण आता मला वेळ नाही म्हणून म्हणतो 2-4 वेळा माझ्या कॅबिनमध्ये चला आपण विचारू. सॉरी साहेब माझी म्हणजे मी माफ करा मला पण बरं वाटत नाही आपण जिल्हाधिकारी असतात. पण साहेब मुद्दे फार महत्वाचे आहेत. ही मीटिंग थोडी चालली तर चालू द्या पण सगळे मुद्दे घ्या साहेब. आज सगळे मुद्दे घ्या. आज आपण जे चर्चा केली विनंती साहेब तुमच्याकडे अति महत्वाची खटले निवडे असतील माझी हात जोडून विनंती आहे हे शेतकरी बाबांसाठी 13 तालुक्याचा विषय 28 साखर कारखाने आपल्या क्षेत्रात आहेत. कितीतरी हजारो लाखो शेतकरी अन्यायग्रस्त आहेत साहेब. या अन्यायाच्या साहेब थोडे निवडे असतील तर थोडे पुढे घातला एवढी विनंती आहे माझी आपल्याला. माझ्या मित्रांनी आता जो विषय मुद्दा उपस्थित केला की वजन मापे साहेब आलेले आहेत त्यांनी साहेबांना विषय करावे की आपण याच वर्षी किती काढले चेक केलेत आणि या बाबत कसे आपण कसं निदर्शन करून या शेतकऱ्यांचं वजन कसं घेतलं जाणार आहे. आणि काय होत साहेब प्रत्येक कारखान्यात स्वतःचा काटा आहे आणि वजन मापे सध्या इलेक्ट्रॉनिक चेक आहे आणि सगळे काटे इलेक्ट्रॉनिक करावे असे अपेक्षा काय बोलतो. कारण आता प्रत्येकाला मेसेज आला पाहिजे आणि वजन मापणी एक विषय करावे की कोणत्याही काट्याने कारखान्याच्या बाहेरचा काटा असत साहेब तो काटा कारखान्याने सुद्धा एमडीने सुद्धा तो काय धरावा हा महत्वाचा मुद्दा आहे साहेब. खाजगी काट्यावर परवानगी द्यावी थोडक्यात. ऊस वाहतुकीमध्ये ना ऊस हे जे काही वजन मापणी काका मारीचा विषय ऑलरेडी आलेला आहे. नाही पण साहेब सगळे तालुक्याचे अधिकारी जर घेतले तर ते कारखान्याला प्रत्येक ऐकून घ्या ना बसा प्लीज सगळे करून बसा ऐकून घ्या प्लीज बसा बसून जाऊ. प्रतिनिधी म्हणतात का हे कारखानदार काय करतात त्यांच्या बगल कोल्ह्याचं नाव शेतकरी आमच्या घेत नाही. एक कारखान्याचा कायमस्वरूप त्याच्या सह्या आता तुम्ही आधी लागेल म्हणा
किती वेळेस काटा मोजला आणि कोणत्या शेतकरी सही घेतली दाखवा. तुम्हाला एकच बंधू वजन मापायचं बोलायला लावा, साहेब. वजन मापायचं ज्यांना निर्देश काय, ज्यांना तेवढं फक्त वजन मापायचं विषय काय. त्याच्या पद्धतीने बोललं जात नाही. यात्रा प्रकल्पाच्या एक शेतकरी प्रतिनिधी आता माझं तुझं ऐकणार आहे तुम्ही जाऊन भेटी सुरू करा. आणि आमच्याकडे बी एखादं पैसे खाऊन त्यांचे दोन आणायचे. ते बाबा आपल्याला meeting घेतली, सर्व शाखेचे घ्या. ज्या टायमाला ज्या टायमाला येतात त्या टायमाला माझा 600 ते 700 टन ऊस जातोय. त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे. मी कारखान्याबरोबर असतो, परंतु शेतकरी बरोबर असतो. याचा आरोप त्यांनी माघारी घ्यावा, अन्यथा मी केस करत. करून टाका जा. चला, सुरू. तुमच्यामध्ये भांडणी ज्या डायसो मांडवला तुम्ही वजन मापायचं आम्हाला तुम्ही सर्व बोलतो हा बसून जा. मी मीटिंग समाप्त करतो आणि तुमच्या प्रश्नाचं सर्वांचं उत्तर देतो. तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय ही मीटिंग संपणार नाही. साहेबांनी सांगितलं सगळे पासून बसण्यावर पूर्ण कल्पना आहे. विषयाचं रिपिटेशन होऊ नये आणि याच्यावर काहीतरी थोडंसं बाहेर निघलं पाहिजे या अनुषंगाने मी बोलतोय. माझी कारखाना विनंती आहे, अत्यंत संवेदनशील विषय आहे. चालू वर्षामध्ये दक्षिण नगरमध्ये आणि उत्तर नगरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती कशी फार बिकट आहे, परिस्थिती वाईट आहे. दिवाळीच्या सीझन मध्ये जो पाऊस झाला त्याच्या आधी 8 दिवसाआधी त्याच्यामुळे फार परिस्थिती भयावह. माझी सर्व साखर कारखाना विनंती आहे की तुम्ही जो भाव जाहीर करणार तो अत्यंत जबाबदारी ठेवून तो भाव जाहीर करावा. हा माझी सर्वात आधी आपल्याला सूचना आहे, माझी विनंती. दुसरं महत्वाचं, कोकणी साखर कारखान्याकडे जे पैसे प्रलंबित आहेत ते पैसे 1-2 वर्षापासून जर पैसे प्रलंबित असतील ते काही काळापासून तुमचा साखर कारखाना बंद असो, तुमचा उशिराने मिळाले त्याचा आणि शेतकऱ्यांचा त्याच्या हातात ते पैसे नसतात. त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी ही जबाबदारीनं वागावी आणि जे काय शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत ते पैसे व्याजासह जर कायद्यामध्ये तरतूद आलं ते व्याजासह आपण करता. नाथ सहकारी साखर कारखाना पैठणमध्ये त्याच्याकडे ते काळ प्रमाणपत्र त्यांनी कसं मध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे पैसे जर थकीत असतील तर ते आपण त्या पद्धतीनं तो विषय हँडल करायला. जाहीरनाम्याचा विषय झाला, भाव मिळत नाही, पेमेंट वेळेवर मिळत नाही, व्याज दिलं पाहिजे. रिकव्हरीचा एक विषय झाला की तुमचा समन्वय किंवा रिकव्हरीसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असायला पाहिजे, त्याच्यावर थर्ड पार्टी कंट्रोल पाहिजे आणि योग्य रिकव्हरी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. 2-3% जे घसरण असं शेतकऱ्यांचा समन्वय त्यांनी उत्तर दिलं, परंतु त्या रिकव्हरीच्या अनुषंगाने मी पण त्यामध्ये वसुली घेतलं. कर्जाची वसुली करू नये असं म्हणजे जे आता चालू वर्षामध्ये कसंही पाऊस झालेला आहे, भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. तर शेतकऱ्यांना ऊसाचे जे पैसे मिळणार आहेत त्या ऊसाच्या पैशामधून कोणत्याही प्रकारची कर्जाची वसुली करू नये असा एक मुद्दा आपण मांडला, तो पण आम्ही शासनाला कळवतो. टाटा मालिक साहेब वजनाची माफी आपण जे पत्र तयार केलं कोणाला वजनाची माफी आपण जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार असतं आणि प्रत्येक कारखान्याची चेकिंग असं काही टार्गेट असेल ना की या कारखान्याचा किमान एवढा चेकिंग करायचं. वाहतुकीच्या संबंधामध्ये त्यांच्याकडे डेटा म्हणजे आता मी विचारतो त्यांना त्यांच्याकडे वाहतुकीच्या संबंधामध्ये पण भेदभाव होतो असं एक मुद्दा मांडला गेला. काही लोकांना जास्त पैसे दिले जातात, काही लोकांना किती पैसे दिले जातात, तर त्याच्याबरोबर कसं नियंत्रण ठेवता येईल ते तुम्ही कायद्यामध्ये काय करतो किंवा तुमच्या अखत्यारीत नसेल तो विषय स्पष्ट सांगा. म्हणजे आपल्याला इथं काही खोटं आश्वासन कोणाला अजिबात द्यायचं नाही. काही पॉलिसी डिसिजन असतील तर ते आपण शासनाला 1200 रुपये वाहतूक जर दिली होतं काय मुद्दा होतो नाही मुद्दा होतोय पण होतं काय की हे पैसे आमच्या टनेजमधून कापले मला लक्षात आलं. याशिवाय शेतकऱ्यांना आपण 3550 रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा केली आहे ती कपात न करता टन हा टन सॉरी क्विंटल
तर त्या पद्धतीने ते पोस्टिंगला द्या की शेतकऱ्यांची अशी मागणी. इथेनॉलचे 200 रुपये जे जे कारखाने इथेनॉलची निर्मिती करतात तर त्याच्यावर 200 रुपये अधिकचे तुम्ही मागण्याची अशी अपेक्षा केली. आता याच्याशिवाय एक मुद्दा आणखी झाला महामंडळाचा मुद्दा आला. तर ते महामंडळाकडून जे शेतकऱ्याच्या खात्यातून शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशामधून जे 10 रुपये कपात केले जातात ते कारखान्याकडून त्यांना नफा असतो कारखान्याने क्लिअर करावे अशी आपली अपेक्षा आहे. ठीक आहे, त्या पद्धतीनं हे पण पोस्टिंग सरते शेवटी आता कोणाकडे बोलायचं असेल या शेवटचे 5 मिनिटं घ्या. फक्त रिपीट मुद्दा असा की रिपिटेशन करू. नवीन मुद्दा असेल तर तुम्हाला पण बोलायची संधी देतो यांना बोला. काटामारीचा प्रश्न राहिलेला आहे. मी शेतकरी बोलू ना सर तो हा नोट मुद्दा राहिला. आता आम्ही एक शेतकरी ग्राहक तो तिथं जातो ग्राहक जातो मारवाड्याकडे गेलो आम्ही काही घ्यायला 4 आण्याची वस्तू तो मोजून देतो आम्हाला. आम्ही मोजून देतो ना त्यांना आम्ही मोजून देतो ना पैसे आम्ही देऊ ना ते वजन त्यांनी ग्राह्य धरायचं. तो ड्रायव्हर क्लिनर गाडी संघ आलेला असतो बरोबर आलेला असतो त्या काट्याचं काय पैसे द्यायचे ते आम्ही देऊ आणि आम्ही मोजून देऊ. ते वजन त्यांनी ग्राह्य धरावं हे व्हायला पाहिजे. आम्हाला त्यांच्या तुम्ही म्हटलं वजन काटेवाले आमचे फलने आम्हाला कोणावरच विश्वास नाही. आम्हाला कोणावरच विश्वास नाही. आम्ही 1,000 रुपयाचा बंडल दिला तुम्ही आमच्याकडे काय प्रॅक्टिस आहे म्हणजे या ऊसाबद्दल बोलतोय की कापसाबद्दल आपल्याला काय प्रॅक्टिस आहे. आमच्याकडे शेतकरी स्वतः तो ट्रक घेऊन जातात त्यांचा याच्या विश्वासात तिथं मोजतात त्याची पावती घेतात आणि नंतर येस सर येस सर सर वेतनमानचे अधिकारी प्रामाणिक काटा करणारे तेच आहेत कारखान्याचं पण बाहेरचं पण आम्ही जर बाहेरच्या काट्यावर वजन केलं तर त्याच पावतीवरती कारखान्यात खाली करून घ्यावं आणि जर कारखान्याला वाटलं पण जर कारखान्याला वाटलं तर ते क्रॉस चेक करू शकतात. पण काय होतं साहेब साखर आयुक्तांकडे आम्ही भांडून आंदोलन करून त्यांनी परवानगी दिली आम्हाला बाहेरच्या काट्यावर वजन करायला. आमचे शेतकरी आम्ही केले बाहेरच्या काट्यावर केले पण साहेब प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. जर शेतकऱ्यांनी बाहेर काटा केला तर ती गाडी कारखान्यात खाली होत नाही. 4 दिवस गट यार्डात बाजूला लावून दिली जाते तरी ती साईडला जात नाही. तुम्ही कापसाचं बाहेर दिलं साहेब फक्त त्या पद्धतीने अंमलबजावणी करायला लावा. धन्यवाद. काही कारखान्यांनी भाव जाहीर केले काही कारखान्यांनी भाव जाहीर केलेत आणि काही कारखाने काय म्हणतात आम्ही 3 दिलं का तेवढं देऊ आणि बोलते का व्हायना. आणि आम्ही दोघं भाऊ सख्खे माझ्या भावाचं 1 एकर ऊस माझं 1 एकर ऊस आणि जो माझ्या मजलेश्वर गावातून ज्ञानेश्वर कारखान्यात 7 किलोमीटर जातो हा 3,000 भाव देतो आणि तोच ऊस दुसऱ्या भावाचा संगमनेर कारखान्याला भाव जातो तो 3200 रुपये देतो. याच्यात फरक काय साखर आयुक्त साहेबांनी निर्णय द्यावा. आता काही मला जे समन्वयक मिटिंग मधून झोनिंगचा विषय तुम्हाला वाटतं तिथे हे का तुम्हाला इथं जास्त भाव याच्यावर एवढंच उत्तर आहे. सांगितलं ना उमेदवारी झाली सांगितलं ना आपली चर्चा झाली का सर माझा जो मुद्दा होता सर त्या मुद्द्याचं जे ते म्हणत होते आम्हाला लेटर मिळाले तो आपल्या शासनाचा GR लेटर नाही तो GR आहे पण त्याच्यामुळे ना आमचे 75 रुपये त्यांच्याकडे कधी देणार एवढी त्यांच्याकडे तारीख आहे. ठीक आहे पुढे ऊस तोडताना जी फसवणूक होते जाहीरनाम्याचा भाव सांगायचा नंतर या फरकीने पेमेंट द्यायचं ते टाळण्यासाठी तुम्ही जो भाव जाहीर करणार तो जबाबदारीनं जाहीर करा असं अजिबात तक्रार देता कामा नये. रायटिंग मध्ये मी तुझा ऊस तोडतोय तू
तुझा ऊस या भावाने घेतोय असं कारखान्याचं आयुष्य काय मिळणार आहे का? कायदेशीर तरतूद काय ते आपण चेक करून निर्णय घेऊ. मला एक साहेब मग या बोलले साहेब तुम्ही जर उत्तर द्या तसं आम्ही पत्र साखर कारखान्याने इथं आलेल्या लोकांना विचारून घ्या. आणि एक गोष्ट आपण दरवर्षीची जी पॉइंट आहे तुम्ही विसरून गेले. प्रत्येक कारखान्याच्या प्रतिनिधीला उभा करून यावर्षी तुझं काय झालं भाव किती आहे काय हे विचारलं नाही. भावींचा मीटिंग सुरुवात साहेब आपणच केली पण आता सुधारून घेऊ आपण. या भाव विचारून द्या. आमची एक हमी पत्र नाही स्पष्ट मोठे साहेब एकंदरीत मला हे लक्षात आलंय की काही चेअरमन वगैरे नाही आहे. येतच नाही चेअरमनने मग मीटिंग उद्यापासून आंदोलन सुरू झालं सर. उद्या माझा शेतकरी त्याला जर भावच कळाला नाही माझा ऊस हा कारखाना तोडून उद्यापासून जो काही हंगाम सुरू होतोय सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने जर ऊसाला पहिली उचल आणि मागचे पैसे जर भाव परत मिळणार नाही साहेब तर जी काही परिस्थिती निर्माण होणार आहे याला साखर प्रादेशिक उद्या जबाबदार राहणार आहे. उद्या आम्ही कोणत्याही प्रकारे कोणताही कारखाना चालू होऊन देणार नाही म्हणजे नाही. सगळ्यांना मान्य आहे का? साखर कारखान्यांनी सांगावं याच्याबद्दल उत्तर जरा सांग. एवढ्या लोकांनी आमची मागणी एकच आहे. ज्याला परवडत नाही साहेब त्यांनी बंद ठेवावा. ज्याला परवडत नाही साहेब त्यांनी बंद ठेवावा. बाळासाहेब आम्ही कसं मिळणार आहे? मोठे साहेब आता आपण विषय संपूया. मी पुन्हा सर्व साखर कारखान्यांना माझी विनंती आहे सूचना आहे जे काय तुम्ही भाव जाहीर करसाल आमची अजिबात नका. तुम्ही प्रोसिडिंगला पण घ्या. ठीक आहे हे प्रोसिडिंगला आहे. प्रत्येक वेळी जर असं होत असेल तर हे 100% चुकीचं आहे. तुम्ही जो भाव जाहीर म्हणजे तुम्ही कृषीसाठी माल मिळावा म्हणून तुम्ही काही भाव जाहीर करायचे आणि नंतर घ्यायचा असा अजिबात करू नका. माझी सर्वांना विनंती आहे. या वर्षीची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पाऊस झालेला आहे. भाव जाहीर करताना आपण सेन्सिटिव्ह विनंती आहे. उद्या बंद जावं आम्ही उद्या बंद जावं बोला साहेब तुम्ही बोला. गोंडे साहेबांनी या विषयावर बोललं पाहिजे साहेब. तुम्ही बोला हंगाम बंद संदर्भात तुमची मागणी नाही. आम्हाला पत्र सुद्धा आलं नाही तुमचं. एक महिन्यापासून आम्ही तुम्हाला विनंती केली साहेब. आपण सर्वजण आले तुमच्या सगळ्या सूचना मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. गोंडे साहेबांना बोलून द्या साहेब. ते वर्षभर गप्पा बसतात साहेब. तुम्ही पोलीस आम्हाला आडवे येणार गोंडे साहेब. उद्या आम्ही आव्हान केलेलं आहे शेतकऱ्यांना घेऊ नका मीटिंग मोडू नका. त्याबाबत गोंडे साहेब काहीच बोलत नाही. त्यांनी बोललं पाहिजे ना. उद्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हे इथं बसतात एसी मध्ये 2017 साली साहेब बाहेर आलो. 2000 साली बाहेर प्रादेशिक संचालन करण्याचं काम एमआरपीशी आम्ही निगडीत आहोत. एमआरपीपेक्षा जास्त दर जाहीर करावा असेल तर कारखान्यांनी दर जाहीर करावा. साहेब आमची विनंती आहे. तुम्ही या बाबतीत बोलू नका साहेब. या पार्टीबाबत बोलू नका साहेब. तुमच्या कार्यालयाला आम्ही यावेळेस आता याला घालणार. आम्ही कारखान्यावर जाणार नाही. तुम्हाला आम्ही घरी सुद्धा जाऊन देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यासोबत आम्ही विषय तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव नाही. संघटना प्रतिनिधींनी थोडं शांततेत घ्या. मीटिंग मोडून साहेबांनी बोललं पाहिजे. बोललं पाहिजे या विषयावर. हा 10 महिने पैसे द्या तुम्ही काय बोलले नाही. तुम्ही काय कारवाई केली. शांततेने घ्या आणि व्यवस्थित घ्या. आम्ही त्यांच्या कारखाना काय दर देणार आहे हे ऐकण्याच्या प्रतीक्षेत आहे. कारखान्याने त्यांचा दर आता करू शकत नाही. त्यांना त्यांच्या संचालक मंडळावर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त वाटलं. सुरू केली चेअरमन दरवर्षी निमंत्रित करता तुम्ही. ते काय येत नाही चेअरमन. त्यांना पत्र दिल्यानंतर आलेले हंगाम सुरू होतो. खाली बसा खाली बसा. सर मला मी म्हणजे प्रत्येक वेळेस तुमचं सगळं ऐकून घेताना पेशन्स ठेवलेला मी. तेच मुद्दे रिपीट करू नका. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुमचे जेवढे मुद्दे आहेत ते प्रोसिडिंगला मी घेतलेले आहेत. त्याच्यावर यथायोग्य कारवाई करण्यासाठी असं नाही होणार की आता ही मीटिंग संपली मी त्याला पाठवा सोडून. हो ठीक आहे.
आता तुमचे 2-4 प्रतिनिधी आता माझ्यासोबत झाला, आपण पुढचा पण स्ट्रॅटेजी ठरवूया. जेवढा आपल्या मध्ये आहे जेवढा आपल्याला करता येईल तेवढं 100% करूया. जे काय पॉलिसीचे विषय आहेत ते सगळे पॉलिसीचे विषय आपण वरती टाकूया. या मीटिंगसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिले. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. फक्त चेअरमन आले नाही तर मी नाराजी व्यक्त करतो की आपण एमडी आणि चेअरमनचं महिन्यावर किंवा सर्व कारखान्याचे एमडीला यायला पाहिजे होतं. त्याविषयी मी नाराजी व्यक्त करतो. आजची सभा संपली. प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओचे अधिकारी आलेले आहे. या मीटिंगचं उत्तरार्ध कारखान्याचे प्रश्न संपल्यानंतर धोकादायक ऊस वाहतुकीमुळे रस्त्यावर दरवर्षी सर पुढे या तुम्ही. हो प्रादेशिक अधिकारी या सर. सर आपलं कार्यालय दरवर्षी प्रत्येक कारखान्यामध्ये दरवर्षी आमचे स्वतः इन्स्पेक्टर जातात. त्यांना ऊस वाहतूक सुरक्षित कशी करावी याबाबत डिटेल्स सुद्धा दिले जातात. याबाबत सर आम्ही काही स्टिकर देखील केलेले आहेत. ते स्टिकर कारखान्याच्या आवारात असेल, ट्रेलरच्या पाठीमागे असेल हे लावल्या जातात. दुसरी गोष्ट आहे की ऊस वाहतूक करताना ज्या बैलगाड्या असतील त्याला मग समोर आपले जे बैल असतील त्यांच्या शिंगाला रिफ्लेक्टिव्ह टेप लावणं, मागं आपण त्यांना कापड तयार करून दिले ते लावणं असेल, हे सुद्धा ड्राईव्ह वेळोवेळी घेतला जातो. दुसरा एक आहे मुद्दा की गाडीचे कागदपत्र व्यवस्थित ठेवायचा. म्हणजे पहिला मुद्दा आहे आमचा एज्युकेशनचा म्हणजे प्रबोधन करण्याचा, हा आम्ही करतो. दुसरा आहे एन्फोर्समेंट म्हणजे रोडवरती जर एखादी गाडी कागदपत्र क्लिअर नाहीये धोकादायक पद्धतीने केली तर कारवाई पण केली जाते. आपले काही समस्या आहेत का ओव्हरलोड त्याच्याबद्दल? साहेब आता एक मिनिट माझ्या साहेब या संदर्भात समस्या एवढीच आहे नाही साहेब बरं का. जर आकडा घेतला आपण रस्ता सुरक्षा समितीची मी एकही मीटिंग बोलवलेली नाही. मी त्या निमंत्रित सदस्य असतो त्या मीटिंगला मी काय बोलतो, जोशी साहेब असतात, तुमचे सगळे साहेब असतात. हा प्रश्न तितकाच गंभीर आहे की दरवर्षी 200-250 लोक या जिल्ह्यामध्ये मरण पावतात. ते निष्पाप नागरिक आहेत रस्त्यावर जाणारे. जशी आपण वाळूची गाडी किती खोल आहे, किती त्रास त्याच्यात वाळू आहे आपण जी मोजतो त्या पद्धतीने जी वाहनं रस्त्यावरती वाहतात. सर मी त्यांना सूचना देतो. वाटलं तर आपण माझ्याकडे चला साहेब 6 टायरच्या ट्रक वरती पेपर चढवून 10 टायरच्या ट्रक रस्त्यावरती फिरतात. जेसी लांबी रुंदी करून रस्त्यावर फिरतात. माझं म्हणणं एक आहे की मी यांना दोषी धरत नाही. मी का थांबून बोललो की ही कारखान्याची वाहतूक यंत्रणा रस्त्यावर फिरत असते, यांना दोष देण्यात अर्थ नाही साहेब. या साखर कारखान्याच्या यंत्रणेला या ठिकाणी मी 2 शब्दात सांगतो साहेब की आपल्या मार्फत सांगावं की तुम्ही करार करताना जेव्हा गाड्यांचा करार करतात त्यावेळेस गाडीचा फिटनेस, एनओसी, गाडीची लांबी रुंदी, ड्रायव्हरचं लायसन हे का तपासत नाही. यांचं टार्गेट फक्त एवढं असं असतं 30 टनाच्या गाडी 50 टन माल माझ्या कारखान्याला कसं येईल, रस्त्याला किती नेलं तर मोजू. मी सगळ्या कारखान्यांना सूचना देतो की आपण वाचताय प्रॉपर फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हरचे लायसन्स सर्टिफिकेट, त्याची किती कॅपॅसिटी आहे, जी वाहनाची कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा जास्त वाहन माल याची सर्वांनी लक्षात घ्या. आदिवासी आपण करा. आजची मीटिंग संपली. समजून चालायचं एक सर्वांच्या निवेदन द्यायचं कुकडीवाल्या. हो द्यायचं थांबा ना तुम्ही असं काय करा. मेजर हो मेजर फोटो कोण घेतो आपला फोटो घ्या फोटो मोबाईलला फोटो घे.
आपलं बंद ओके 17 नोव्हेंबर काय झालं तुम्ही घुसलेलं काय झालं चेंबरमध्ये चर्चा करणार आहे आपण. हो चेष्टा न करू दादा जा बघ. कष्ट न करू आपल्याला आता साहेब चेंबरमध्ये जायचं सरवते साहेबाला घ्या ना फिनिश केलं थांबा साहेबांकडे येणार फिनिश करायचं याची